आता आपण बघूया नेक्स्ट पार्ट. यात आपण बघणार आहोत MI आणि इस्चेमिया. आता त्याआधी एक केस बघूया. आता एकदम खूप वयस्कर म्हणजे ऑलमोस्ट 95 इयर ओल्ड मेल पेशंट आले तुमच्याकडे आणि इज नोन केस ऑफ डायबिटीज, HTN, पर त्याला COPD आहे, क्रॉनिक स्मोकर आहे आणि त्याचे कंप्लेंट्स आहेत की छातीत दुखतंय, छातीत धडधडतंय आणि अशी भीती वाटल्यासारखी होती. सो अशा केसमध्ये आपण छातीत दुखतंय, चेस्ट पेन आहे हे बघून आपण लगेच ECG ॲडवाईज करणार. इथे आपण 12 लीड ECG ॲडवाईज करणार. आता ECG आपण का करतो? ECG आपल्याला काय काय कळतं? पहिलं आपल्याला रेट कळतो, ब्रॅडी टॅकी आपण ठरवतो, मग रिदम कळतो, नॉर्मल सायनस रिदम आहे का अरिथमिया आहे, मग अजून चेंबर हायपरट्रॉफी असेल ती पण आपल्याला ECGने कळते, मग कुठे कंडक्शनमध्ये ब्लॉकेज असेल ते पण आपल्याला ECGने कळतं, मग काही इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स असेल ते पण आपल्याला ECGने कळतं. सो मेन ECG आपण का काढतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ECG आपल्याला सांगते इस्चेमिया. आता इस्चेमिया म्हणजे काय? आपला हार्ट आहे, ठीक आहे. आता हे माहिती आहे की हार्ट आपल्या बॉडीच्या सगळ्या पार्ट्सला ब्लड सप्लाय करतो, पण हार्टला पण ब्लड सप्लाय हवा ना, तो पण कामच करत चाललाय कधीपासून. सो हार्टला ब्लड सप्लाय येतो फ्रॉम कोरोनरी आर्टरीज. हार्टचं जे ब्लड बाहेर पंप होतं आहे थ्रू आवर्टा, तसंच ते ब्लड कोरोनरी आर्टरीजमध्ये पण जातं आणि कोरोनरी आर्टरीजमधून ते ब्लड येतं आणि हार्टलाच ते ब्लड सप्लाय होतं. सो हार्टला पण ब्लड सप्लाय चालूच आहे. आणि इन जनरल इस्चेमिया म्हणजे काय की कोणत्याही बॉडी पार्टला जर ब्लड सप्लाय कमी झाला, कोणत्याही पार्टचा, तुमचं फिंगर्स असू द्या किंवा काही गटमधला कोणता पार्ट असू द्या, त्या पार्टला जर ब्लड सप्लाय कमी झाला, जेवढं रक्त जात गेलं पाहिजे तेवढं जात नसेल तर इस्चेमिया बसतो. सो नॉर्मल इस्चेमिया इज जेव्हा त्या पार्टचा ब्लड सप्लाय कमी होतंय. इथे आपण हार्टच्या बाबतीत बोलतोय, सो दिस इज सगळ्यात कॉमनेस्ट इस्चेमिया, तर दॅट इज हार्टचा इस्चेमिया. यामध्ये काय होतं की हार्ट जेवढं डिमांड करतंय तेवढं ब्लड त्याला भेटत नाही. सो अर्थ काय झाला याचा की हार्टचा जो डिमांड आहे आणि त्याला जो सप्लाय चाललाय ह्याच्यामध्ये जरा मिसमॅच होत आहे. म्हणजेच काय की हार्टला जेवढं ब्लड हवंय तेवढं त्याला भेटत नाहीये. म्हणजेच हार्टचा जेवढा डिमांड आहे तेवढा सप्लाय त्याला भेटत नाहीये. सप्लाय आणि डिमांड ही इक्वल नाहीये. आता असं झालं, मी आता दुकानदाराकडे गेले, मी त्याला म्हटलं 5 रुपयाचे कुरकुरे दे, त्यांनी बरोबर 5 रुपयाचे कुरकुरे दिले. सो मी जेवढं डिमांड केलं तेवढं त्यांनी सप्लाय दिला. सो हे प्रॉपर मॅच होतं आहे. पण हार्ट म्हणते की मला एवढं ब्लड दे, पण तेवढा सप्लाय त्याला जात नाही आहे. सो हे झालं मिसमॅच. हा घोटाळा होतो इस्चेमियामध्ये. काय होतं आहे, जेवढा डिमांड आहे तेवढा सप्लाय नसतो. आता हे केव्हा होऊ शकतं की ठीक आहे नॉर्मल सप्लाय आहे, जेवढं रेग्युलरली जातं तेवढंच चाललं आहे, पण अचानक हार्टचं डिमांड वाढला तर मग घोटाळा होणार आहे. तो म्हणतोय की मला एवढं ब्लड पाहिजे, पण कॅपॅसिटी थोड्याचीच आहे. नॉर्मल त्याचं एवढं 10मध्ये पण चालत होतं, पण आज अचानक तो म्हटलं की मला 20 हवं आहे. मग गडबड होणार, सप्लाय आणि डिमांडमध्ये मिसमॅच होणार. किंवा जी कोरोनरी आर्टरी आहे त्यात जर ब्लॉकेज आलं, डिमांड तर नॉर्मल आहे त्याचा, रोज तो 10 घेत होता, आज म्हणतो 10च दे, पण ब्लॉकेज आल्यामुळे सप्लाय कमी झाला. सो कसा घोटाळा होऊ शकतो? पहिलं तर नॉर्मल सप्लाय चाललं आहे, पण जर डिमांड वाढला तर घोटाळा होईल. सेकंड केस, डिमांड नॉर्मल आहे पण सप्लायमध्ये ब्लॉकेज आलं तर घोटाळा होईल. सो इस्चेमिया म्हणजे काय? पहिलं तर आपण सांगितलं की डिमांड वाढला तर. डिमांड वाढलं म्हणजेच काय? जेव्हा मायोकार्डियल वर्कलोड वाढतं, हार्टचं वर्कलोड वाढलं, त्याच्यावर ताण वाढलं, त्याच्यावर प्रेशर वाढलं, त्याला खूप काम करायचं आहे, मग त्याला खूप जास्त रक्त लागणार आणि ते रक्त भेटलं नाही तर मग घोटाळा होणार, मग इस्चेमिया होणार. सिमिलरली आता सप्लायमध्ये घोटाळा झाला. सप्लायमध्ये काय घोटाळा होऊ शकतो की ब्लडमध्ये जे ऑक्सिजन आहे ते जर कमी पडलं, जर हायपॉक्सिया झाला तर मग हार्टला तेवढं ऑक्सिजन भेटेल का? नाही, मग घोटाळा होणार. तसंच जो कोरोनरी ब्लड सप्लाय आहे, जे कोरोनरी आर्टरी आहे त्यात जर ब्लॉकेज झालं तर सप्लाय कमी होणार. सो डिमांड वाढतोय म्हणजे काय होतंय कळलं, सप्लाय कमी होतंय म्हणजे काय होतंय कळलं. काय काय होऊ शकतं? वर्कलोड वाढलाय किंवा ब्लडमधलं ऑक्सिजन कमी झालं आहे किंवा कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज झालं आहे. जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी होतात तेव्हा इस्चेमिया बसतो. वर्कलोड वाढलं आहे, त्यात अजून ऑक्सिजन कमी पडतं आहे, त्यात जर ब्लॉकेज झाला असेल, या सगळ्या रिझन्समुळे हार्टला कमी ब्लड भेटतं. जेवढं पाहिजे तेवढं ब्लड भेटत नाही आणि ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे, ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे इस्चेमिया बसतो. मग असा एखादा पेशंट आला आपल्याकडे की त्यांनी खूप जास्त काम केलं आहे, खूप जड काहीतरी उचललं आहे, खूप जास्त पायऱ्या चालला आहे किंवा काहीतरी खूप असं एक्झॉस्टरी कामं केली आणि त्यामुळे त्याला चेस्ट पेन होतं आहे. आता हे का होणार? त्याने खूप काम केलं आहे, ठीक आहे. आता नॉर्मली त्याच्या हार्टचा सप्लाय चांगला असतो, पण त्याने खूप काम केल्यामुळे त्याच्या हार्टवरचा वर्कलोड वाढला, हार्टचा डिमांड वाढला, कारण
सगळे बॉडी पार्ट्स त्याचे ॲक्टिव्ह झालेत, सगळ्यांना एनर्जी लागते, त्यामुळे सगळ्यांना ब्लड लागतं आहे. त्यामुळे हार्टवर लोड वाढला की तू जास्त पंप कर, सगळ्यांना ब्लड लागते तू जास्त पंप कर. वर्कलोड वाढला त्यामुळे हार्टचा पण डिमांड वाढला, त्याला खूप काम करायचं म्हटलं त्याला एनर्जी लागणार, हार्टला पण ब्लड लागणार, पण सप्लाय कमी पडतो आहे. कारण नॉर्मल जे सवय आहे जेवढ्या सप्लायची तेवढंच सप्लाय चाललं आहे, त्यामुळे इस्चेमिया बसणार, ब्लड सप्लाय कमी होणार त्यामुळे इस्चेमिया बसणार, त्यामुळे पेशंटला चेस्ट पेन होतं आहे. सो कळलं की पेशंट खूप एक्झॉस्ट झाला त्यामुळे चेस्ट पेन होते. तर ते चेस्ट पेन का होतं आहे? कारण हार्टवर लोड आलं आहे की त्याला सगळे जेवढे ॲक्टिव्ह झाले तर अख्ख्या बॉडीतले सगळे सेल्स ॲक्टिव्ह झाले, सगळ्यांना ब्लड पोचवायचं आहे, त्यामुळे वर्कलोड वाढतो हार्टवरचा, त्यामुळे डिमांड वाढतो हार्टचा की मला पण तुम्ही ब्लड द्या, मला एवढं काम करायचं, मला ब्लड लागेल, पण तेवढा सप्लाय आपण पोचवू शकलो नाही तर मग इस्चेमिया बसतो. आता आपण म्हणतोय की डिमांड वाढतो किंवा मग सप्लाय कमी होतं. डिमांड केव्हा वाढतो? जेव्हा हार्ट रेट वाढतो तेव्हा हार्टला पंप फास्ट करायला लागतं, त्यामुळे स्वतःला पण त्याला एनर्जी लागणार, सो डिमांड वाढणार. मग जेव्हा बॉडीमध्ये फ्लुइड ओव्हरलोड होतं त्या फ्लुइडला पटपट एवढं फ्लुइड आहे त्याला पटपट पंप करायचं, त्यामुळे हार्टवरचा लोड वाढणार, त्यामुळे डिमांड वाढतो. मग जेव्हा आपल्या हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढते, कॉन्ट्रॅक्टिलिटी म्हणजेच पंपिंग पॉवर जी असते ती जेव्हा वाढते, तर ही केव्हा वाढते? कधी कधी आपण जेव्हा आयनोट्रॉप्स देतो ते आपण कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवण्यासाठी देतो. सो कॉन्ट्रॅक्टिलिटी जर खूप वाढली तर डिमांड खूप वाढणार आणि तो डिमांड पुरवला गेला नाही तर इस्चेमिया बसणार. तसंच जेव्हा बी पी वाढतो, आपण जस्ट सांगितलं की फ्लुइड ओव्हरलोड झाला आहे म्हणजेच बी पी वाढला आहे. सो बी पी वाढल्यावर सुद्धा डिमांड वाढतो, वर्कलोड वाढतो, पण तेवढा सप्लाय पुरवू शकलो नाही तर मग इस्चेमिया बसतो. मग आता सप्लाय केव्हा कमी होऊ शकतो? जर कोरोनरी ब्लड फ्लो कमी झाला आहे, म्हणजे जर कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज झालं आहे, त्यामुळे सप्लाय जाणार नाही तेवढा, नॉर्मली जेवढं जात आहे हार्टला ब्लड तेवढं जाणार नाही जर आपल्या कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज असेल तर. जर हार्ट रेट खूप वाढला तर मग काय होतं? घोटाळा होतो. जो डायस्टोलिक टाईम आहे ना त्याच टाईममध्ये हार्टला पण ब्लड जातं, कोरोनरी फिलिंग पण त्याच टाईमला होती. सो जर डायस्टोलिक टाईम कमी झाला तर कोरोनरी आर्टरीजमध्ये ब्लड जाणार नाही, त्यामुळे हार्टला पण ब्लड भेटणार नाही. सो हार्ट रेट वाढल्यावर सप्लाय पण कमी होतं. मग एक जर डायस्टोलिक व्हॉल्यूम वाढला, जर खूप व्हॉल्यूम वाढला तेव्हा पण सप्लाय कमी पडणार. मग जर कोरोनरी वेझो कॉन्स्ट्रिक्शन झालं, जी कोरोनरी आर्टरी आहे तीच जर आपण चपटी करून टाकली, तीच जर कॉन्स्ट्रिक्ट झाली तर ब्लड सप्लाय जाईल का? नेट नाही. तसं जर कोरोनरी आर्टरीमध्ये जर थ्रॉम्बस फॉर्म झाला ती ब्लॉक होऊन जाणार, मग पुढे ब्लड जाईल का? नाही, हार्टला ब्लडच भेटणार नाही. किंवा जर ॲनिमिया झाला, ॲनिमिया असेल तर तेवढं ऑक्सिजन पुरवलं जाईल का तुमच्या हार्टला? नाही. सो जर ब्लडमधलं ऑक्सिजन कमी पडलं तर मग सप्लाय कमी पडणार. जर SpO2 कमी झाला, सॅच्युरेशन कमी झालं, त्यामुळे सुद्धा सप्लाय कमी होतो. सो जेव्हा डिमांड वाढतो आणि तो पुरवला जात नाही किंवा डिमांड नॉर्मल आहे पण सप्लायच कमी पडतो आहे, ह्या दोन्ही केसेसमुळे इस्चेमिया बसतो. सो इस्चेमिया काय आपल्याला कळलं आहे. मग आता आपण बघूया MI, ज्याला आपण म्हणतो हार्ट अटॅक. आता हे तर आपण बघितलं की हार्टला जेवढं ब्लड हवं आहे तेवढं त्याला पोचत नाही आहे, हार्टचा ब्लड सप्लाय कमी झालेला आहे. आता ब्लड सप्लाय कमी झाला आहे, सो हार्टचे जे सेल्स आहेत त्यांच्यापर्यंत रक्तच पोचत नाही आहे, त्यामुळे ऑक्सिजनच पोचत नाही आहे. आणि जर ऑक्सिजन पोचत नाही आहे तर काय होणार? ऑब्व्हियसली सेल्स डॅमेज होणार, सेल्सची डेथ होणार. सो इथे सेल डेथ होती आहे आणि एकदा सेल डेथ झाली ते आपण रिव्हर्स करू शकतो का? नाही. सो MI जे असतं हे इरिव्हर्सिबल असतं. बेरॅज जे आपलं इस्चेमिया होतं, इस्चेमियामध्ये काय होतं की आपल्या कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आले किंवा बाकीच्या रिझन्समुळे हार्टला तेवढा ब्लड सप्लाय जात नाही आहे, त्यामुळे चेस्ट पेन होतं आहे. सो हे होतं आपलं इस्चेमिया. हे रिव्हर्सिबल आहे, आपण लगेच काहीतरी करून तो जो ब्लड सप्लाय कमी झाला तो आपण लगेच वाढवू शकतो, चेस्ट पेन कमी करू शकतो. सो हे रिव्हर्सिबल आहे. पण जे आपलं MI आहे, MIमध्ये अल्टिमेटली सेल डेथ होती आहे, जे आपले मायोकार्डियल सेल्स आहेत त्यांची डेथ होती आहे, ते डॅमेज होऊन जात आहेत. सो हे इरिव्हर्सिबल होतं. सो आपलं MI इज इरिव्हर्सिबल, वेर जे इस्चेमिया आहे यात फक्त ब्लड सप्लाय कमी होतं आहे. हा ब्लड सप्लाय आपण वाढवू शकतो बऱ्याच गोष्टी करून. सो त्यामुळे हे जे इस्चेमिया असतं हे रिव्हर्सिबल असतं. आता ह्यात काय होतं आहे, जे आपलं MI आहे यामध्ये सेल डेथ होती आहे, त्यामुळे हार्टचा एक पार्ट वर्क करणंच थांबून जातो आहे. सेल डेथ झाली म्हणजे काय? ते फंक्शनिंग पण त्याचं प्रॉपर होणार नाही, ते कामाचंच नाही असं समजू शकतो. ते कामाचंच नाही आहे, ते कामच करू शकत नाही, सो त्यात कॉन्ट्रॅक्टिलिटी पण कमी होणार. यालाच आपण म्हणतो मायोकार्डियल डिस्फंक्शन, की आपण आधी बघितलेलं मगाशी की 2D इकोमध्ये ह्याचं काय दिसणार आपल्याला की एका साईडचं
कामच करत नाही, हार्टची एक साईड कामच करत नाही, ह्याला आपण म्हणतो RWMA, दॅट इज रिजनल वॉल मोशन ॲबनॉर्मॅलिटी. सो MI आपल्याला काय दिसतं, RWMA, दॅट इज रिजनल वॉल मोशन ॲबनॉर्मॅलिटी. आणि हे का दिसतंय, कारण जे हार्टचे एक साईड आहे त्याच्या सगळ्या सेल्सची डेथ झाली आहे. सो त्यामुळे ते काम करणार आहे का, जर सेल डेथ झाली आहे तर फंक्शनिंग पण काहीच होणार नाही आहे. सो ते असेच बंद पडलेली आहे ती साईड, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली आहे. सो ह्याला आपण म्हणतो मायोकार्डियल डिसफंक्शन झालं आहे, ते कामच करू शकत नाही. आणि 2D इकोमध्ये आपल्याला दिसतं ॲज रिजनल वॉल मोशन ॲबनॉर्मॅलिटी, RWMA. सो MI काय होतं कळलं आहे, MI आपली कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाली. कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे आता पुढचे जे सेल्स आहेत त्यांना ब्लड भेटत नाही आहे, त्यांना ऑक्सिजन भेटत नाही आहे, त्यामुळे त्या सेल्सची डेथ होऊन जाणार. सेल्सची डेथ झाली, सो ज्या साईडच्या सेल्सची डेथ झाली आहे ती वॉल अख्खी खराब होऊन जाणार. आणि आता कोणत्या साईडची वॉल खराब होती आहे, समोरची खराब होती आहे, खालची खराब होती आहे, साईडची खराब होती आहे, त्या अकॉर्डिंग मग ह्या MIचे टाईप्स पडतात. म्हणजेच अँटिरियर, पोस्टिरियर, इन्फिरियर, लॅटरल असे टाईप्स पडतात. सो MI काय होतं आहे, कोरोनरी आर्टरी ब्लॉक होती आहे, त्यामुळे ब्लड सप्लाय कमी होतं, ऑक्सिजन भेटत नाही, त्यामुळे सेल डेथ. आणि सेल डेथ झाल्यामुळे ज्या साईडला ऑक्सिजन भेटत नाही त्या साईडच्या सेलची डेथ होणार, त्यामुळे ती अख्खी वॉल खराब होऊन जाणार, ती काही कामाची नाही राहणार. आणि ह्याच्या अकॉर्डिंग मग ते टाईप्स पडतात की कोणत्या साईडची वॉल खराब झाली आहे. अँटिरियर खराब झाली तर मग अँटिरियर किंवा पोस्टिरियर किंवा इन्फिरियर किंवा लॅटरल. सो हे झालं आपलं MI. आता आपण मग अशी इस्चेमिया बघत होतो. इस्चेमिया कशामुळे होतो, जर डिमांड वाढला आणि तो आपण पुरवू शकत नाही आहे, किंवा डिमांड नॉर्मल आहे पण सप्लाय कमी पडतो आहे. सो ह्या दोन कारणांमुळे, की डिमांड वाढला आहे किंवा सप्लाय कमी पडतो आहे, ह्याच्यामुळे इस्चेमिया बसतो. आणि इस्चेमिया 10 सेकंड्समध्ये बसतो. आणि हा इस्चेमिया जर 20 मिनिटांपेक्षा जास्त राहिला तर मग सेल्सची डेथ होऊन जाते आणि मग ते इरिव्हर्सिबल होऊन जातं, मग त्याला आपण MI म्हणतो. सो इस्चेमिया म्हणजे काय, ठीक आहे, आता आपली कोरोनरी आर्टरी आहे ती मी 10 सेकंड दाबून ठेवली, लगेच इस्चेमिया बसतो. जर ती मी 20 मिनिट दाबून ठेवली तर 20 मिनिटात पुढच्या सेल्सचं बार तडपून त्यांची डेथ होऊन जाते. आणि मग डेथ झाल्यावर ही इरिव्हर्सिबल प्रोसेस झाली, हा इरिव्हर्सिबल डिसीज झाला. सो 20 मिनिटांनंतर दिस इस्चेमिया टर्न्स इनटू MI. सो हे स्टेजेस आहेत, हे दोन वेगवेगळे डिसीजेस नाहीत. इनिशियली 10 सेकंड्समध्ये जे बसतं दॅट इज इस्चेमिया, आणि जर हे 20 मिनिटापेक्षा जास्त झालं तर मग ते होतं MI. आणि ही जी सेल डेथ होती ना, ही आतून बाहेर होती, म्हणजे आधी आतल्या सेल्सची डेथ होती, मग हळूहळू बाहेरच्या सेल्सची डेथ होत जाते. म्हणजेच पहिलं एंडोकार्डियम खराब होतं, मग एपिकार्डियम खराब होतं. आता हे कसं लॉजिक आहे, की बाहेरून कोरोनरी आर्टरी अशी आत गेली आहे. आता जर मी कोरोनरी आर्टरी तोंडालाच पिंच करून टाकली, सगळ्यात आधी कोण मरणार आहे, जे लांबचे आहेत त्यांना तर मुळातच एंडला ऑक्सिजन जात होतं, आता तर जाणारच नाही. सो आधी जे लांबचे आहेत त्यांची डेथ होणार. लांबचे म्हणजे जो कोरला जे सेल्स आहेत, सेंटरला सेल्स आहेत, त्यांची आधी डेथ होणार. सो हे जी सेल डेथ आहे ती कशी होती, फ्रॉम इनसाईड टू आउटसाईड. आधी जे मधलं एंडोकार्डियम आहे त्याची डेथ होती, मग वर येत मग एपिकार्डियमची डेथ होती. सो सेल डेथ जी होती इट हॅपन्स फ्रॉम इनसाईड टू आउटसाईड. आता MI किती सिव्हिअर बसलेला आहे हे 3 गोष्टींवर डिपेंड करतं. पहिलं तर जी आपली कोरोनरी आर्टरी आहे त्यात किती प्रॉक्झिमली ब्लॉक बसला आहे, किती वरच्या साईडला ब्लॉक बसलेला आहे. सेकंड, ब्लॉक बसून किती वेळ झालेला आहे, कारण ह्यात पहिला 1 तास फार महत्त्वाचा असतो, फार क्रुशियल असतो. जर पहिल्या 1 तासात लगेच आपण अँजिओप्लास्टी केली किंवा लगेच स्ट्रेप्टोकायनेस इन्फ्यूज केलं तर हे लाईफ सेव्हिंग होऊ शकतं. त्यामुळे पहिला जो 1 तास असतो MIमध्ये ब्लॉक झाल्याचा जो 1 तास असतो त्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, हा फार महत्त्वाचा असतो. आणि थर्ड येतं की कोलॅटरल सर्क्युलेशन प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे. कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणजेच काय, आता एक कोरोनरी आर्टरी आहे त्याचे भरपूर ब्रांचेस आहे. एखाद्या ठिकाणी जर ब्लॉकेज आलं तरी दुसरे लगेच मदतीला रेडी असतात. ते म्हणतात ठीक आहे तू ब्लॉकटेस, ठीक आहे आम्ही रक्त पुरवठा करतो, आम्ही ब्लड सप्लाय देतो. सो ह्याला म्हणतो कोलॅटरल सर्क्युलेशन. आता काही लोकांमध्ये हे प्रेझेंट असू शकतं, काही लोकांमध्ये ॲबसेंट असू शकतं. जर कोलॅटरल सर्क्युलेशन प्रेझेंट असेल तर भरपूर ब्रांचेस आहेत, एक जर ब्लॉक झाली तरी मग दुसरी काम करते. त्यामुळे अशा लोकांमध्ये जर MI बसला, अशा लोकांमध्ये जर ब्लॉक झालं तर मग दुसरे असतात, त्यामुळे डॅमेजचा चान्सेस कमी असतो. सेल डेथ तेवढी होणार नाही. जातोय ह्यानी का होईना दुसऱ्याने तरी जातोय. सो त्यामुळे कोलॅटरल सर्क्युलेशन प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे ते पण मॅटर करतं. सो MI किती सिव्हिअर आहे हे 3 गोष्टींवर डिपेंड करतं. पहिलं
कोरोनरी आर्टरी किती प्रॉक्सिमली ब्लॉक झाली, सेकंड ब्लॉक होऊन किती वेळ झालेला आहे, आणि थर्ड कोलॅटरल सर्क्युलेशन प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे. मग आता आपण जे सांगितलं की इस्चेमिया आणि MI ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. इनिशियली इस्चेमिया बसतो, मग MI बसतो, म्हणजेच हे एकाच डिसीजचे स्टेजेस आहेत. आता इस्चेमियामध्ये कसं होतं की त्या पार्टला ब्लड सप्लाय कमी झाला आहे, ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो इस्चेमिया. मग हे आताच पुढे जाऊन ह्यातले जे लांबचे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये सेल डेथ सुरू होती. मग आता पुढे जाऊन असं स्टेज होतं की अर्ध्यांना ब्लड सप्लाय कमी जातो आहे, अर्ध्या सेल्सची डेथ झालेली, हे स्टेज आपण म्हणतो इंजरी. मग आता इन्फार्क्शन, ज्यामध्ये कंप्लीट सेल डेथ झालेली आहे, हे आता रिव्हर्स आपण करू शकत नाही. ती सेल डेथ होऊन तिथे स्कार फॉर्म झाला आहे, ह्याला आपण म्हणतो इन्फार्क्ट, दॅट इज आपलं MI. सो हे जे 3 स्टेज असतात त्याला आपण म्हणतो कोरोनरी आर्टरी इव्हेंट्स. काय म्हणतो? कोरोनरी आर्टरी इव्हेंट्स. कोरोनरी आर्टरीमध्ये 3 इव्हेंट्स होतात. पहिलं तर मी जस्ट पिंच केलं आहे, मग ते 10 सेकंड्समध्ये इस्चेमिया बसला. जर मी 20 मिनिटांसाठी पिंच करून ठेवलं आहे तर इन्फार्क्ट, दॅट इज MI बसतो. आणि मधला जो स्टेज त्याला आपण म्हणतो इंजरी. सो दीज आर कोरोनरी आर्टरी इव्हेंट्स. पहिलं होतं इस्चेमिया, मग इंजरी, मग MI, दॅट इज इन्फार्क्ट. सो MI कळलेलं आहे, इस्चेमिया कळलेलं आहे. आता नेक्स्ट आपण बघूया की जो आपला 12 लीड ECG असतो त्याच्यामध्ये MI, इस्चेमिया, इंजुरी हे कसं बघायचं, म्हणजे जे आपले कोरोनरी आर्टरी इव्हेंट्स आहेत ते आपल्याला कसे कळणार आपल्या 12 लीड ECGमधून. सो आपले 3 इव्हेंट्स काय काय होते? इस्चेमिया, इंजुरी आणि इन्फार्क्ट. आता आपली जी कोरोनरी आर्टरी आहे ती जर मी पिंच केली तर पिंच केल्यामुळे पुढचे जे आपले हार्ट मसल्स आहेत त्यांना ब्लड सप्लाय कमी होणार, त्यामुळे चेस्ट पेन लगेच जाणवणार आणि त्यामुळे ECGमध्ये चेंजेस दिसणार. पण मी हात काढून घेतला की ब्लड सप्लाय परत वाढणार, ब्लड सप्लाय वाढल्यामुळे ते नॉर्मलला येणार, त्यामुळे चेस्ट पेन पण कमी होणार आणि ECG पण नॉर्मल होणार. ह्याला आपण म्हणतो इस्चेमिया. मग आता जर मी 1 मिनिटासाठी ते पिंच करून ठेवलं, 1 मिनिटासाठी पिंच करून ठेवल्यामुळे काही सेल्सची डेथ होती आणि काही सेल्स असेच नॉर्मल राहतात. आणि मग मी हात परत काढला की मग आता ह्यात अर्धे नॉर्मल असणार, अर्ध्यांची डेथ झालेली असणार. ह्या स्टेजला आपण इंजुरी म्हणतो. आणि जर मी 20 मिनिटांसाठी पिंच करून ठेवलं तर सगळ्याच जे पुढचा जो काही सप्लाय आहे सगळ्याच ब्लॉक होऊन जातो आहे, तिथे सेल डेथ होणार. जर फार एक्स्ट्रीम ब्लॉक झाला, खूप टाईमसाठी झाला, तर पेशंटची डेथ होणार, ज्याला आपण म्हणतो इन्फार्क्ट, दॅट इज आपलं MI. सो 3 स्टेजेस आहेत आपले, इस्चेमिया, इंजुरी आणि इन्फार्क्ट. आता पहिलं येतं इस्चेमिया. इस्चेमियामध्ये काय होतं? ब्लड सप्लाय कमी होतं आणि हार्टला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे पेशंटमध्ये चेस्ट पेन दिसतं, त्याचा लेफ्ट हँड दुखतोय म्हणतो, श्वास घ्यायला त्रास होतोय, खूप घाम सुटतोय, ह्याच सगळ्याला आपण म्हणतो अँजायना. सो इस्चेमिया इज हार्टमध्ये जे होतं आहे ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे आणि त्यामुळे जे सिम्पटम्स दिसत आहेत ज्याला आपण म्हणतो अँजायना. आणि ECGमध्ये आपण ह्याला म्हणतो नॉन स्टेमी. आता हे कशामुळे होतं आहे? लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे होतं आहे. आणि ECGमध्ये इस्चेमिया बघायचं झालं तर त्यात आपल्याला ST डिप्रेशन दिसतं किंवा T वेव्ह इन्व्हर्जन दिसतं. सो इस्चेमिया कसा ओळखायचा? ST जी आपली ST सेगमेंट आहे ते डिप्रेस्ड झालेलं आहे किंवा T वेव्ह आपली इन्व्हर्टेड आहे. सो इस्चेमिया कसा पाहायचा? ST डिप्रेशन किंवा T वेव्ह इन्व्हर्जन. मग सेकंड आपण सांगितलं इंजुरी. इंजुरी जे आपलं स्टेमी असतं, जो ECG आपण स्टेमी म्हणतो, दॅट इज इंजुरी. इंजुरी कशामुळे होतं? जर प्रोलॉंग्ड इस्चेमिया असेल, आपण बघायला सांगितलं की मी 1 मिनिटासाठी पिंच करून ठेवलं तर बऱ्याच वेळपर्यंत मी पिंच करून ठेवते, त्यामुळे सेल डेथ सुरू होणार. सो हा प्रोलॉंग्ड इस्चेमिया असेल, जेव्हा इंजुरीची स्टेज असेल ते आपल्याला ECGमध्ये ST एलिव्हेशन दिसतं. हे आपण नेहमी बघतो, ST एलिव्हेशन दिसतं आहे का? मग MI असू शकतो, ज्याला आपण स्टेमी म्हणतो. MI लगेच नाही, म्हणजे हे MIच्या टुवर्ड्स चाललं आहे, सुरुवात झालेली आहे. एक पहिल्या मिनटात हे स्टेमी दिसतं, मग नंतर एक्स्ट्रीम सेल डेथ झाल्यावर मग MIच बसतो. सो इंजुरी स्टेटमध्ये आपल्याला ST एलिव्हेशन दिसतं. हे का असतं? कारण इस्चेमियाचा बराच वेळ राहिला त्यामुळे सेल डेथ सुरू होती, ज्याला आपण म्हणतो इंजुरीच्या स्टेजला गेलेला आहे. आणि ह्या इंजुरीच्या स्टेजमध्ये आपल्याला ST एलिव्हेशन दिसतं, त्यालाच आपण म्हणतो स्टेमी. आता थर्ड स्टेज येतं इन्फार्क्ट, ज्यामध्ये मसल डेथ झालेली असती आणि इन्फार्क्टच्या स्टेजमध्ये Q वेव्ह दिसायला लागते. सो 3 स्टेजेस काय असतात? पहिलं इस्चेमिया. इस्चेमियामध्ये असतं ST डिप्रेशन किंवा T वेव्ह इन्व्हर्जन. मग इंजुरीमध्ये आपल्याला दिसतं ST एलिव्हेशन आणि इन्फार्क्टमध्ये Q वेव्ह दिसते. मग आपल्याला हे बेसिक तर माहिती आहे की आपली जी P वेव्ह आहे ती एट्रियल डिपोलरायझेशनमुळे होती. मग आपलं QRS कॉम्प्लेक्स हे व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनमुळे होतं आणि परत जी T वेव्ह बनते ती व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशनमुळे बनते. आणि या केसमध्ये काय होतं? जर आपली कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाली, इस्चेमिया बसला, यामुळे सगळ्यात जास्त त्रास कुठे होणार आहे? व्हेंट्रिकल्समध्ये, आणि टू बी स्पेसिफिक लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये.
आणि व्हेंट्रिकल्समुळे घोटाळा झाला. वेंट्रिकलसाठी कोणते कोणते वेव्स इन्व्हॉल्ड असतात? आपलं QRS कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह. ह्याच्या सेंटरला मध्ये येतं ST सेगमेंट. सो त्यामुळे जेव्हा आपला हा सगळा विषय येतो MI, इस्चेमिया वगैरे, या केसमध्ये इस्चेमियाच्या केसमध्ये मेनली आपलं ST सेगमेंट आणि टी वेव्ह इन्व्हॉल्ड असतं. सो जेव्हा आपण MI, इस्चेमिया हे सगळं बघतोय तेव्हा आपण ECGमध्ये मेनली आपण बघणार आपलं ST सेगमेंट आणि टी वेव्ह. आता ST सेगमेंट आणि टी वेव्ह का? कारण इथे वेंट्रिकल्स इन्व्हॉल्ड आहे. वेंट्रिकल्सच्या सेल्सची डेथ झालेली आहे. सो ECGमध्ये जे आपले वेव्स आहेत, सो वेंट्रिकल्सला डेडिकेटेड ज्या वेव्स आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस दिसणार. त्यामुळे आपल्याला ST सेगमेंट आणि टी वेव्ह या एवढ्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला चेंजेस दिसतात. सो नेहमी जेव्हा आपण हा विषय काढला इस्चेमिया, MI, चेस्ट पेन घेऊन आला पेशंट, सो बघताना सगळ्यात आधी बघायचं ST सेगमेंट आणि टी वेव्ह. सो आता आपल्याला हे तर कळलं की जर इस्चेमिया असेल, जर लेफ्ट वेंट्रिकल अफेक्ट झाला असेल इस्चेमियामुळे, तर अशा केसमध्ये आपल्याला ECGमध्ये ST सेगमेंट आणि टी वेव्हमध्ये चेंजेस दिसतात. आता चेंजेस दिसतात हे केव्हा कळणार? जे आपल्याला नॉर्मल काय असतं माहिती आहे. सो नॉर्मली ST सेगमेंट कसा दिसेल, टी वेव्ह कसा दिसेल हे आधी बघूया. आता जे आपल्याकडे ECG येणार आणि आपण इस्चेमियाच्या POVने जर बघत असू, पहिलं चेक करायचं की QRS कॉम्प्लेक्स कसा आहे. नॉर्मल QRS कॉम्प्लेक्स कितीचा असतो? 3 स्मॉल बॉक्स असतात. हे लक्षात ठेवायचं. QRS 3 लेटर्स येतात, तसंच हे 3 स्मॉल बॉक्सेस एवढं असावं हे लक्षात ठेवायचं आहे. जर हे 3 स्मॉल बॉक्सेसपेक्षा जास्त असेल, म्हणजे जर ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स असेल, मग हे दुसऱ्या दिशेने नेतो. RBB, LBB अशा साईडला तो ECG नेतो. पण जर आपल्याला MIसाठी आपण बघतोय तर पहिलं आपण एक्सपेक्ट करतो की जो आपला QRS कॉम्प्लेक्स आहे तो 3 स्मॉल बॉक्सेस एवढा असावा. मग सेकंड पॉईंट आपण बघतो J पॉईंट. J पॉईंट म्हणजे काय? की जिथे आपली QRS ज्या पॉईंटला संपतीये आणि जी आपली आयसो इलेक्ट्रिक लाईन आहे त्या पॉईंटला जाऊन अटॅच होतीये, त्या पॉईंटला आपण म्हणतो J पॉईंट. J पॉईंट म्हणजे काय? की जिथे आपली QRS मीट्स ती आयसो इलेक्ट्रिक लाईन. आता आयसो इलेक्ट्रिक लाईन कशी ठरणार? आता एक वेव्ह आली, मग एक असा सेगमेंट, असा एक टाईम येतो जेव्हा काहीच नाही आहे, व्होल्टेज नाही आहे, काही नाही आहे, करंट पास होत नाही. सो अशी एक प्लेन लाईन दिसते. म्हणजेच आपल्या इथे टी वेव्ह संपली, तिथून एक लाईन जाते आणि मग पुढची एक पी वेव्ह सुरू होती. सो या टी वेव्हपासून पी वेव्हपर्यंत जी लाईन असती त्याला आपण म्हणतो आयसो इलेक्ट्रिक लाईन, जेव्हा करंट फ्लो होत नसतो. सो ह्या लाईनवर जेव्हा आपली QRS कॉम्प्लेक्स येऊन भेटते त्या पॉईंटला आपण म्हणतो J पॉईंट. आणि ह्या J पॉईंटपासूनच मग पुढे आपलं ST सेगमेंट सुरू होतं. ST सेगमेंट कसं असतं? ST सेगमेंट J पॉईंटपासून ते J पॉईंटपासून टी वेव्हच्या सुरुवातीपर्यंत असतं आपलं ST सेगमेंट. सो J पॉईंट कळलं आहे. पहिला आपण बघितलं QRS कॉम्प्लेक्स, मग आपण बघितलं J पॉईंट. मग येतं ST सेगमेंट. आता ST सेगमेंट कसं असतं? ST सेगमेंट आपल्या J पॉईंटपासून ते टी वेव्हच्या सुरुवातीपर्यंत असतं. आणि हे जे ST सेगमेंट आहे हे थोडंसं असं उंचावं, म्हणजे असा डोंगर कसा चढतो आपण तसं हे जरा उंचावं, थोडंसं अपराईट असलं पाहिजे. मग येतं आपलं टी वेव्ह. चौथी गोष्ट आपण टी वेव्ह बघायची. टी वेव्ह पण नेहमी अशी राऊंड अपराईट असावी, नेहमी पॉझिटिव्ह असावी. नॉर्मल, आता हे नॉर्मल बघतोय, नॉर्मल काय एक्सपेक्ट करतं? QRS 3 छोट्या बॉक्स एवढा असावा. J पॉईंट बरोबर त्याच लाईनला जी आयसो इलेक्ट्रिक एक लाईन आहे, एक आपण असं एक बेस बनवलं आहे, मग त्याच्यावरून काही वरती गेल्यात वेव्स, काही वेव्स खाली गेल्यात, पण ती जी बेस लाईन आहे J पॉईंट त्याच्यावरच आला पाहिजे. मग त्याच लाईनला, त्याच लेवलला ST सेगमेंट आलं पाहिजे. वाटलंसं थोडंसं एकदम स्लाईट असं उंचवटा चालेल, असं डोंगरासारखं एक थोडंसं एलिव्हेशन चालेल. एलिव्हेशन नाही, थोडंसं असं अपराईट स्लाईट इन्क्लाइंड चालेल वरच्या साईडला. मग त्यानंतर आपण टी वेव्ह बघायची. टी वेव्ह नॉर्मली आपण एक्सपेक्ट करतो की टी वेव्ह पॉझिटिव्ह असली पाहिजे, अशी राऊंड असली पाहिजे. हे सगळं आपण नॉर्मली बघतो. पण याला एक एक्सेप्शन आहे, जी आपली AVR लीड असते. AVR लीडमध्ये सगळंच उलटं असतं. नॉर्मली जे आपलं PQRST आपण जसं बनवतो त्याच्या सगळं उलटं असतं आपल्या AVR लीडमध्ये. सो ह्याला एक एक्सेप्शन येतं. AVR लीडमध्ये सगळं इन्व्हर्टेड असतं. सो आपण काय काय चेक करणार ECGमध्ये? पहिलं तर आपल्याला हे माहिती आहे आपल्याला काय काय बघायचं आहे. इथे ST सेगमेंट बघायचं आणि टी वेव्ह बघायचं आहे. सो पहिलं तर आपण J पॉईंट बघतो. J पॉईंटचं आपण काय सांगितलं? J पॉईंट आपल्या आयसो इलेक्ट्रिक लाईनच्याच लेवलला हवी. ज्या लेवलला आपली आयसो इलेक्ट्रिक लाईन आहे, म्हणजेच ज्या लेवलला आपल्या TP सेगमेंट आहे, किंवा जे आपलं हे आहे ना जिथे P वेव्ह संपती, मग पुढे एक लाईन जाती, मग Q वेव्ह सुरू होती. सो तो जो पॉईंट आहे जिथून Q वेव्ह सुरू होती, QRS कॉम्प्लेक्स जो सुरू होतो, तो पॉईंट जो आहे त्या पॉईंटला तरी आपला J पॉईंट आला पाहिजे.
म्हणजे जर आपल्याला आयसोइलेक्ट्रिक लाईनचा अंदाज आला नाही तर मग तो पॉईंट बघायचा जिथून QRS कॉम्प्लेक्स सुरू होत आहे. मग तो पॉईंट आणि आपला जे पॉईंट हे सेम लेवलला पाहिजेत. जर वर खाली असेल म्हणजे जो आपला जे पॉईंट आहे हा आयसोइलेक्ट्रिक लाईनपेक्षा वर गेला खाली गेला तर मग याचा अर्थ काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे. आता सेकंड आपण बघत होतो ST सेगमेंट. आता ST सेगमेंट आहे हे पण सेम ज्या लाईनला आपलं आयसोइलेक्ट्रिक, ज्या लेवलला आपली आयसोइलेक्ट्रिक लाईन आहे त्याच लेवलला आपलं ST सेगमेंट हवं, किंवा ज्या लेवलला आपलं TP सेगमेंट आहे त्याच लाईनमध्ये इकडे ST सेगमेंट असावं. ST सेगमेंट काय सांगितलं आपण, हे जे पॉईंटपासून सुरू होतं आणि जिथे आपली टी वेव्ह सुरू होती तिथे जाऊन हे एंड होतं. सो ST सेगमेंट कुठे सुरू होतं, जे पॉईंटला, आणि कुठे संपतं, जिथून आपली टी वेव्ह सुरू होती. एवढं असतं आपलं ST सेगमेंट. आणि हा जो ST सेगमेंट आहे हा थोडासा असा कॉन्केव्ह अपवर्ड्स असतो. म्हणजेच काय की वरच्या दिशेने असा कॉन्केव्ह असतो आणि थोडासा पॉझिटिव्हली वरती असतो. जर आपण त्याचा डोंगर कसा चढतो आपण तर त्याचं इन्क्लायनेशन असतं. सो नॉर्मली ST सेगमेंट जो आहे हा ह्या लेवलला आला पाहिजे, किंवा थोडासा वरून असा खड्डा आला असेल म्हणजे खड्डा पडलेला असेल तर चालेल, आणि असा वरच्या दिशेने जात असेल तर ठीक आहे, नॉर्मलमध्ये धरलं जातं. सो ST सेगमेंट नॉर्मल कसा असतो हे कळलं आहे, जे पॉईंट नॉर्मली कुठे असावा हे कळलं आहे. आता टी वेव्ह नॉर्मल केव्हा म्हणणार, जेव्हा ती एकदम छान आहे, अशी राऊंडेड आहे, मस्त कॉन्व्हेक्स आहे, तर आपण म्हणणार ठीक आहे नॉर्मल टी वेव्ह आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मगाशीच आपण सांगितलं, जो आपला AVR लीड असते, जी AVR लीड आहे ना ह्यात नॉर्मलीच टी वेव्ह इन्व्हर्टेड असते. काय सांगितलं आहे आपल्या AVR लीडमध्ये, नेहमी तुम्ही AVR लीड बघितलं ना तर त्यातली टी वेव्ह तुम्हाला इन्व्हर्टेड दिसणार. हे नॉर्मल गोष्ट आहे. हे सोडून अजून बाकीच्या 3 लीड्स आहेत, ह्यांच्यामध्ये पण कधी कधी आपल्याला टी वेव्ह इन्व्हर्टेड दिसती. हे येतं आपलं लीड 3, AVL आणि V1. ह्या तिन्हीमध्ये पण कधी कधी आपल्याला टी वेव्ह इन्व्हर्टेड दिसती. सो ह्या 4 काय काय सांगितलं आपल्या 4, पहिलं होतं AVR, मग 3 काय सांगितलं आपण, L3, AVL आणि V1. सो ह्या 4 लीड सोडून बाकी कोणत्याही लीडमध्ये जर आपल्याला टी वेव्ह इन्व्हर्टेड दिसली ह्याचा अर्थ इस्चेमिया आहे. आता तुम्ही ECG बघितला, अरे टी वेव्ह इन्व्हर्टेड दिसते, झालं इस्चेमिया. असं नाही, ती कोणत्या लीडमध्ये दिसते ते चेक करा. जर ते AVRमध्ये किंवा AVLमध्ये किंवा लीड 3 किंवा V1मध्ये असेल तर हे नॉर्मल आहे. हे टी वेव्ह इन्व्हर्जन इस्चेमियाचं संकेत नाही देत, इंडिकेशन नाही देत. ते नॉर्मलीच ते इन्व्हर्टेड असतं ह्या लीड्समध्ये. ह्या 4 लीड्स सोडून AVR, AVL, L3 आणि V1 ह्या 4 लीड सोडून बाकी कोणत्याही लीडमध्ये जर टी वेव्ह इन्व्हर्जन दिसलं, ह्या सोडून दुसरीकडे जर टी वेव्ह इन्व्हर्जन दिसलं तर ते होतं इस्चेमिया. सो काय काय झालं, नॉर्मल आपलं जे पॉईंट जो आहे तो आयसोइलेक्ट्रिक लाईनला हवा, जे ST सेगमेंट आहे ही त्याच लेवलला असावी आयसोइलेक्ट्रिक लेवलला, किंवा थोडंसं स्लाइटली पॉझिटिव्ह इन्क्लिनेशन चालेल, आणि टी वेव्ह नेहमी अशी राऊंड, कॉन्व्हेक्स, अपराईट आणि पॉझिटिव्ह असावी. आणि याचं एक्सेप्शन असतं AVR लीड. AVR लीडमध्ये नेहमी टी वेव्ह इन्व्हर्टेड असते. तर आता MIच्या पेशंटच्या ECGमध्ये आपल्याला काय काय चेंजेस दिसतील. पहिलं तर आपल्याला जे आपलं ST सेगमेंट आहे ते फ्लॅट किंवा कॉन्व्हेक्स दिसू शकतं, किंवा म्हणजे टी वेव्ह आहे जी नॉर्मली आपण एक्सपेक्ट करतो राऊंड असावी, कॉन्व्हेक्स असावी, ती जर हायपर अक्यूट असू शकते किंवा मग इन्व्हर्टेड असू शकते, किंवा म्हणजे ST सेगमेंट आहे हे जे पॉईंट सकट एलिव्हेटेड असू शकतं, किंवा मग जे पॉईंट सकट हे डिप्रेस्ड असू शकतं, असा खाली जाणारा स्लोप असू शकतो. सो MIच्या पेशंटमध्ये आपल्याला असे सगळे ECG चेंजेस दिसतात. आता आपण एक एक करून बघूया. पहिलं सांगितलं आहे जे आपलं ST सेगमेंट आहे, किंवा ह्यालाच आपण म्हटलं आहे जे पॉईंटपासून टी वेव्हच्या अपेक्सपर्यंत हा पॉईंट बघायचा. काय बघायचं, जे पॉईंटपासून टी वेव्हचा अपेक्स आहे हा जो सेगमेंट आहे ना, हा नॉर्मली आपण एक्सपेक्ट करतो की आपण काय सांगितलं आधी, कॉन्केव्ह अपवर्ड्स, म्हणजे वरून असा खड्डा पडलेला असावा, हे आपण एक्सपेक्ट करतो. जर हा JT अपेक्स कॉम्प्लेक्स जो आहे हा कॉन्केव्ह असेल तर नॉर्मल आहे, पण हा जर फ्लॅट असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल तर मग या आपल्या पेशंटला अक्यूट MI आहे, अर्ली अक्यूट MI आहे. असंच आता सेकंड केस बघूया. जी आपली टी वेव्ह असते, जी आपण नॉर्मली राऊंड म्हणतो, अपवर्ड म्हणतो, ही राऊंडच्या ऐवजी जर हायपर अक्यूट असेल, एकदमच उंच झालेली असेल, तर याचा सुद्धा अर्थ होतो की पेशंटला अक्यूट MI आहे. सो पहिला आपण सांगितलं जो आपला JT अपेक्स कॉम्प्लेक्स आहे
तो नॉर्मली कॉन्केव एक्सपेक्ट करतो, पण जर तो फ्लॅट असेल किंवा कॉन्वेक्स असेल तर अक्यूट एम आय. मग सेकंड आपण सांगितलं जी आपली टी वेव्ह आहे ही जर हायपर अक्यूट असेल तर अक्यूट एम आय. असंच आपण एकदम पीक टॉल टी वेव्ह कशात सांगितलेलं, आपण सांगितलेलं की हायपर कॅलेमियामध्ये जी टी वेव्ह आहे ही एकदम पीक आणि टॉल असते. सो हे जे टॉल पीक हायपर अक्यूट टी वेव्ह दिसते आपल्याला, ह्याचाच अर्थ असतो इधर अक्यूट एम आय किंवा हायपर कॅलेमिया. मग नेक्स्ट सांगितलं जर आपली एस टी सेगमेंट जे आहे ते एलिव्हेटेड असेल विथ द जे पॉईंट, म्हणजे जो जे पॉईंट आहे हा आयसोइलेक्ट्रिक लाईनपेक्षा वर दिसतोय आणि एस टी सेगमेंट पण आपल्याला त्याचा अर्थ वरच दिसतंय. सो जर असं दिसत असेल की एस टी सेगमेंट तुमचं एलिव्हेटेड आहे विथ युअर जे पॉईंट म्हणजेच पेशंटला अक्यूट एम आय आहे. मग नेक्स्ट सांगितलं जी आपली टी वेव्ह आहे ती जर इन्व्हर्टेड असेल त्यासोबतच जे पॉईंट पण खाली आला आहे, एस टी सेगमेंट पण असं जरा स्लोपिंग आहे डाऊनवर्ड्स, हे सगळं पण इंडिकेट करतं की अक्यूट एम आय आहे पेशंटला. तर आपण काय काय चेंजेस बघतो. पहिलं तर जे आपलं एस टी सेगमेंट आहे ज्यालाच आपण म्हणतो जे पॉईंटपासून ते टी वेव्हच्या अपेक्सपर्यंत, म्हणजे जे आपलं जे टी अपेक्स कॉम्प्लेक्स आहे हे नॉर्मली कॉन्केव असावं. जर ते फ्लॅट किंवा कॉन्वेक्स असेल म्हणजे अर्ली अक्यूट एम आय. मग नेक्स्ट जी आपली टी वेव्ह आहे जर ती एकदम टॉल हायपर अक्यूट असेल म्हणजेच अर्ली एम आय, अर्ली अक्यूट एम आय किंवा हायपर कॅलेमिया असू शकतो. मग ह्या केसमध्ये सिम्पटम्स बघायचे पेशंटचे कसे आहेत, मग त्याच्यावर ठरवायचं ते अक्यूट एम आय की हायपर कॅलेमिया आहे. मग थर्ड केस सांगितली ह्यामध्ये एस टी सेगमेंट एलिव्हेटेड आहे विथ द जे पॉईंट, सो ह्याचा पण अर्थ अक्यूट एम आय होतो. मग फोर्थ केस बघितली ह्यात आपला जे पॉईंट खाली आलेला आहे, डिप्रेस झालेला आहे, प्लस तो जो आपला एस टी सेगमेंट आहे तो एलिव्हेटेड नाही आहे, एस टी सेगमेंट डिप्रेस्ड आहे, परत स्लोपिंग डाऊनवर्ड्स आहे आणि टी वेव्ह पण इन्व्हर्टेड आहे. हे पण आपल्याला दिसतं अक्यूट एम आयमध्ये. सो अक्यूट एम आयमध्ये काय काय सांगितलं. पहिलं जे टी अपेक्स कॉम्प्लेक्स फ्लॅट ऑर कॉन्वेक्स, मग टी वेव्ह हायपर अक्यूट, मग एस टी सेगमेंट एलिव्हेटेड विथ द जे पॉईंट, मग एस टी सेगमेंट डिप्रेस्ड विथ डिप्रेस्ड जे पॉईंट आणि इन्व्हर्टेड टी वेव्ह, हे असं सगळं दिसत असेल तर अक्यूट एम आयचा पेशंट आहे. सो यात आपण हे जे सांगितलं स्टार्टिंगला की आपण एस टी सेगमेंट बघतो, म्हणजेच आपला जे पॉईंटपासून ते टी वेव्हच्या अपेक्सपर्यंतचा जो कॉम्प्लेक्स आहे तो बघतो. आता तो जर फ्लॅट असेल म्हणजे ॲबनॉर्मल, जर तो कॉन्वेक्स असेल म्हणजे ॲबनॉर्मल, तो कॉन्केव असेल म्हणजे ओके गुड नॉर्मल, काही झालं नाही आहे, इस्चेमिया वगैरे बसलेला नाही आहे. सो नॉर्मली आपण कॉन्केव एक्सपेक्ट करतो. जर फ्लॅट किंवा कॉन्वेक्स म्हणजे काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे. तसंच जो आपला जे पॉईंट आहे हा आयसोइलेक्ट्रिक लाईनपेक्षा जरा एलिव्हेटेड असेल आणि जरा म्हणजे किती एक छोटू बॉक्स किंवा एक छोटू बॉक्सपेक्षा जास्त जर एलिव्हेटेड असेल तर कन्फर्म अक्यूट एम आय झालेला आहे, अक्यूट एम आयचा पेशंट आहे. सो हे सगळे आपण चेंजेस बघतो ई सी जीमध्ये. मग आता नेक्स्ट आपण बघूया ए सी एस. ए सी एस आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे. ए सी एस असतं अक्यूट कोरोनरी सिंड्रोम. आता ए सी एसमध्ये सगळंच येतं, म्हणजे आपलं अनस्टेबल एन्जायना, एम आयमध्ये पण स्टेमी नॉन स्टेमी हे सगळं येतं ए सी एसमध्ये. आता आपण जे काय सांगितलं आत्ता स्टेमी, नॉन स्टेमी, अनस्टेबल एन्जायना हे सगळं एक एक करून बघूया. आता पहिलं येतं स्टेमी. स्टेमी म्हणजे असतं एस टी एलिव्हेशन एम आय. नावरून कळतं यात एम आय आहे प्लस एस टी एलिव्हेशन आहे. सो जेव्हा ई सी जीमध्ये आपल्याला एस टी एलिव्हेशन दिसतंय प्लस पेशंटमध्ये मसल डेथ झालेली आहे, कार्डियक मसल्सची डेथ झाली आहे, मसल डॅमेज झाला आहे म्हणजेच पेशंटला एम आय आहे. सो अशा केसला आपण म्हणतो स्टेमी. आणि या पेशंटचा आपण जर ट्रॉपाय केला, जे आपलं ट्रोपोनिन आय टेस्ट आहे ती केली तर ती कन्फर्म त्या पेशंटमध्ये ट्रॉपाय वाढलेला दिसणार. ट्रॉपाय का वाढतं, जेव्हा मसल डॅमेज होतं तेव्हा ट्रॉपाय वाढलेलं असतं. आणि या पेशंटमध्ये आपण स्पष्ट सांगितलं आहे मसल डेथ झाली आहे, सो मसल डॅमेज तर आहेच, त्यामुळे ह्या पेशंटमध्ये आपल्याला ट्रॉपाय वाढलेला दिसणार. सो स्टेमीचा पेशंट असेल त्यात काय दिसणार स्टेमी. सो नावरून कळतं ह्याच्यामध्ये एस टी सेगमेंट एलिव्हेटेड दिसणार प्लस पेशंटमध्ये मसल डॅमेज झालेला आहे, ह्याचं ट्रॉप आय केलं तर ट्रॉप आय वाढलेलं दिसणार. मग सेकंड येतं नॉन स्टेमी म्हणजेच नॉन एस टी एलिव्हेशन एम आय. नावरून कळतं ह्याच्यामध्ये एस टी सेगमेंट एलिव्हेटेड नसतो पण मसल डॅमेज झालेलं असतं, मसल डेथ झालेली असती. अशा पेशंटचं आपण ट्रॉप आय केलं तर कन्फर्म ट्रॉप आय वाढलेलं दिसणार, कारण मसल डॅमेज झालं आहे. मसल डॅमेज झालं तो कन्फर्म आपल्याला ट्रॉप आय अशा पेशंटचा वाढलेला दिसणार. त्याला आपण म्हणतो नॉन स्टेमी. म्हणजेच काय की जे एस टी सेगमेंट आपण एलिव्हेटेड म्हणतो की पहिल्या केसमध्ये एस टी एलिव्हेटेड दिसत होतं,
पण इथे आपल्याला एस टी एलिव्हेटेड दिसत नाही, पण पेशंटमध्ये मसल डॅमेज झालेला आहे. अशा केसमध्ये आपल्याला ई सी जीमध्ये एस टी डिप्रेशन दिसतं किंवा टी वेव्ह इन्व्हर्जन दिसतं किंवा दोन्ही गोष्टी दिसतात. एस टी डिप्रेस्ड पण असतं आणि टी वेव्ह पण इन्व्हर्टेड असती. सो नॉन स्टेमीमध्ये काय होतं, मसल डॅमेज तर आहे, पण जे आपण सांगतो सगळीकडे की एस टी एलिव्हेशन बघा, एस टी एलिव्हेशन बघा, ह्यामध्ये एस टी एलिव्हेशन नसतं, त्याऐवजी एस टी डिप्रेशन असतं किंवा टी वेव्ह इन्व्हर्जन असतं किंवा दोन्ही असतं. एस टी पण इन्व्हर्टेड, एस टी पण डिप्रेस्ड असतं, टी वेव्ह पण इन्व्हर्टेड असती. सो ह्याला आपण म्हणतो नॉन स्टेमी. नॉन स्टेमी कळलं आहे, ह्यात एस टी एलिव्हेशन नाही, त्याऐवजी बाकीच्या 3 गोष्टी असू शकतात, प्लस ह्यात मसल डॅमेज झालेला असतो आणि ह्याचा ट्रॉपाय केलं तर वाढलेलंच असतात. आता हे जे स्टेमी आणि नॉन स्टेमी आहे ह्यामध्ये मसल डॅमेज झालं आहे, मसल डेथ झाली आहे, सो हे दोन्ही पण इरिव्हर्सिबल असतात. आता थर्ड येतं आपलं अनस्टेबल एंजायना. आता अनस्टेबल एंजायनामध्ये पण आपण ई सी जी काढला तर आपल्याला एस टी सेगमेंट डिप्रेस दिसणार, टी वेव्ह इन्व्हर्टेड दिसणार किंवा दोन्ही असू शकतं, एस टी डिप्रेशन पण आणि टी वेव्ह इन्व्हर्टेड पण. पण या पेशंटमध्ये सेल डॅमेज नाही झाले, मसल डॅमेज नाही झालं आहे, फक्त ब्लड सप्लाय कमी झाला आहे म्हणून एंजायना बसला आहे. ब्लड सप्लाय कमी झाला आहे, त्याने डेथ होणार आहे का? सेल डेथ लगेच होत नाही, सेल्स डॅमेज होत नाही, तिथं मसल्स डॅमेज झाले नाही आहेत. सो ट्रॉप आय वाढणार आहे का आपलं? नाही. सो अनस्टेबल एंजायनाचं आपण ट्रॉप आय चेक केलं ना, ते नॉर्मल असतं, वाढलेलं नसतं, कारण ते मसल्स डॅमेजेस नाही झालेत. आत्ताची सुरुवात झाली आहे, आत्ताशी त्यांचा ब्लड सप्लाय कमी झाला आहे, अजून 20 मिनटं लागणार डॅमेज व्हायला. हे पहिली स्टेज आहे जेव्हा फक्त प्रेस केले आपण, सो लगेच ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे एंजायना बसलाय, चेस्ट पेन सुरू झाले, सो इथे ड्रॉप आय वाढलेलं नसतं. सो अनस्टेबल एंजायनामध्ये काय सांगितलं, अनस्टेबल एंजायनामध्ये एस टी डिप्रेस दिसतं, टी वेव्ह इन्व्हर्टेड दिसतं किंवा दोन्ही पण दिसतं, पण इथे मसल डॅमेज झालेला नाही आहे, सेल डेथ सुरू झाली नाही आहे अजून. सो ट्रॉप आय वाढणार आहे का? नाही, या केसमध्ये ट्रॉप आय वाढत नाही आणि इथे आपली सेल डेथ झाली नाही आहे, त्यामुळे इथे आपण लगेच ट्रीट करून सगळं नॉर्मलला आणू शकतो, चेस्ट पेन कमी करू शकतो, त्यामुळे हे रिव्हर्सिबल असतं. सो ए सी एसमध्ये 3 गोष्टी येतात, स्टेमी, नॉन स्टेमी आणि अनस्टेबल एंजायना. कळलं आपल्याला. स्टेमीमध्ये काय होतं, एस टी एलिव्हेशन, मसल डॅमेज झालेलं असतं, त्यामुळे ट्रॉप आय वाढलेलं असतं. नॉन स्टेमीमध्ये एस टी एलिव्हेशन दिसत नाही, त्याऐवजी एस टी डिप्रेशन, टी वेव्ह इन्व्हर्जन किंवा दोन्ही गोष्टी दिसतात. यात मसल डेथ झालेली असती, मसल डॅमेज झालेला असतो, त्यामुळे ट्रॉप आय वाढलेला दिसतो. अनस्टेबल एंजायनामध्ये परत हेच दिसतं, एस टी डिप्रेशन, टी इन्व्हर्जन किंवा दोन्ही, पण यात ट्रॉप आय वाढलेला नसतो. आणि स्टेमी आणि नॉन स्टेमी इज इरिव्हर्सिबल, वेरॅज अनस्टेबल एंजायना इज रिव्हर्सिबल. सो नॉन स्टेमीमध्ये काय काय असतं, पहिलं तर एस टी डिप्रेशन असणार आहे, मग टी वेव्हमध्ये चेंजेस असतात. आता टी वेव्हमध्ये चेंजेस केव्हा दिसतील, जर जुना नॉन स्टेमी असेल, आधी नॉन स्टेमी असेल कधीचा तरी जो आता हील झाला आहे, तर मग अशा केसमध्ये आपल्याला ह्या हील झालेल्या नॉन स्टेमीच्या केसमध्ये आपल्याला टी वेव्ह इन्व्हर्जन दिसतं. सो टी वेव्हमध्ये चेंजेस कधी दिसतील, जर हील झालेला नॉन स्टेमी असेल तर. आणि नॉन स्टेमीच्या केसमध्ये क्यू वेव्ह कधीच नसती, क्यू वेव्ह जी आहे ही बनतच नाही नॉन स्टेमीच्या केसमध्ये. मग नॉन स्टेमीच्या केसमध्ये आपण जर कार्डियक एन्झाईम्स चेक केले, म्हणजे आपलं सी पी के एम बी, ट्रॉप आय हे चेक केलं, तर हे थोडेसे वाढलेले असतात ॲज कम्पेअर टू आपलं स्टेमी. स्टेमीच्या केसमध्ये ट्रॉप आय, सी पी के एम बी खूप जास्त वाढलेलं असतं, कम्पॅरेटिव्हली यात एवढं वाढलेलं नसतं, पण ठीक आहे, थोडं वाढलेलं असतं. आणि ह्यात काही रेसिप्रोकल चेंजेस नसतात. रेसिप्रोकल चेंजेस म्हणजे हे पुढे बघूया आपण. सो नॉन स्टेमीचं कसं बघितलं आपण, ह्यात आपल्याला एस टी डिप्रेशन दिसतं, कधी कधी टी वेव्ह इन्व्हर्जन दिसतं. सो आता आपल्याला कळलं आहे, पहिलं जे आहे हे नॉर्मल आहे, ह्यात एस टी सेगमेंट एकदम फ्लॅट आहे किंवा मग थोडंसं इन्क्लाइंड अपवर्ड्स आहे, पण तो आपल्या आयसोलेटेड क्लाइंटच्याच लेवलला आहे. सेकंड केसमध्ये आपला जो एस टी सेगमेंट आहे हा एकदम एलिव्हेटेड आहे, आपला जे पॉईंट पण एलिव्हेटेड आहे, सो हे झालं स्टेमी. थर्ड केसमध्ये एस टी सेगमेंट खाली आला आहे आयसोलेटेड क्लाइंटपेक्षा, प्लस आपला जे पॉईंट पण खाली आला आहे, सो एस टी डिप्रेस्ड आहे, हे झालं नॉन स्टेमी. थर्ड केसमध्ये आपला एस टी सेगमेंट स्लोपिंग आहे, प्लस टी वेव्ह इन्व्हर्जन आहे, सो हे पण झालं आपलं नॉन स्टेमी. मग आता आपण लीड्स बघणार आहोत की किती लीड्स असतात, कोणत्या लीड्सची कोणती डिरेक्शन असती, पण ते बघण्याआधी आपल्याला बेसिक हार्टची ॲनाटॉमी माहिती असावी. आता हार्टचे 3 मेन वॉल असतात, जसे तर 4 असतात, पण महत्त्वाचे 3 असतात, अँटिरियर, लॅटरल आणि इन्फिरियर. आणि मग ह्याला ब्लड सप्लाय कसं जातं ते बघूया. आता एक कोरोनरी आर्टरी येते, म्हणजे 2 भाग होतात, राईट कोरोनरी आर्टरी, लेफ्ट कोरोनरी आर्टरी. जी राईट कोरोनरी आर्टरी आहे ती अशी सरळ जाती, मग तुमच्या राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल आणि इन्फिरियर वॉल
ह्या तिन्हीला असं सप्लाय करत जाते. सो राईट कोरोनरी आर्टरी काय करते, राईट कोरोनरी आर्टरी तुमच्या राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल आणि इन्फिरियर वॉल ह्या सगळ्याला सप्लाय करते. म्हणजे लेफ्ट कोरोनरी आर्टरी असते ती दोन भागात डिवाइड होती, लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी आणि लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी. आता सर्कमफ्लेक्स आर्टरी नावावरून कळतंय असं सर्क्युलर टर्न घेणार आणि लॅटरल वॉलकडे जाणार. म्हणजे लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी आहे ही सरळ अँटेरियरली डिसेंड करणार आणि अँटेरियर वॉलला ब्लड सप्लाय करणार. सो काय कळलं, जी आपली इन्फिरियर वॉल असते त्याला कोण ब्लड सप्लाय करते, राईट कोरोनरी आर्टरी. जी लॅटरल वॉल आहे त्याला सप्लाय जातोय लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरीचा, जी अँटेरियर वॉल आहे त्याला सप्लाय जातोय लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरीचा. सो हा पार्ट परत एकदा बघूया, हे फार महत्त्वाचं आहे. काय होतंय, दोन येत आहेत आर्टरीज, एक येते आपली लेफ्ट कोरोनरी आर्टरी, एक येते राईट कोरोनरी आर्टरी. जी राईट कोरोनरी आर्टरी आहे ती जाते राईट एट्रियमकडे, राईट वेंट्रिकलकडे आणि इन्फिरियर वॉलकडे. सो जर इन्फिरियर वॉलमध्ये काही घोळ झाला, इन्फिरियर वॉल MI बसला, ह्याचा अर्थ कशात ब्लॉक झाला आहे, आपल्या ह्या राईट कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज झाला आहे, त्यामुळे इन्फिरियर वॉल MI बसतो, असं याचं कोरिलेशन करायचं असतं. मग आता नेक्स्ट जी आपली लेफ्ट कोरोनरी आर्टरी आहे ती येते, ती डिवाइड होते इंटू लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी आणि लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी. आता अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी नावावरून कळतं ही अँटेरियरली अशी खाली खाली येणार. सो ह्याचा सप्लाय जाणार आपल्या अँटेरियर वॉलला. सो जर अँटेरियर वॉल MI बसला म्हणजेच आपली जी लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी आहे त्यामध्ये ब्लॉकेज होतात, त्यामुळे ब्लड पोचलं नाही आपल्या अँटेरियर वॉलकडे आणि त्यामुळे अँटेरियर वॉल MI बसला. असंच जी डिवाइड होऊन दुसरीकडे जात होती वॉज आपली लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी आणि ही सप्लाय करते आपल्या लॅटरल वॉलला. सो जर लॅटरल वॉल MI बसला म्हणजे ब्लॉकेज कशात आहे आपल्या लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरीमध्ये. सो तीन मेन वॉल्स कोणते आहेत आपले, अँटेरियर, इन्फिरियर आणि लॅटरल. आणि ह्यासाठीच जे तीन मेन आर्टरीज आहेत ते कोणते आहेत, अँटेरियरला सप्लाय जातो लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरीचा, लॅटरल वॉलला सप्लाय जातो लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरीचा आणि जी इन्फिरियर वॉल आहे त्याला सप्लाय जातो राईट कोरोनरी आर्टरीचा. सो काय कळलं यातून, अँटेरियर वॉलला कोण जाते, लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, लॅटरल वॉलला लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी, इन्फिरियर वॉलला राईट कोरोनरी आर्टरी. सो आता यात ब्लॉकेजेस आले, हे जे आपण तीन मेन आर्टरीज सांगितल्या ह्यात जर ब्लॉकेज आलं तर काय होऊ शकतं. पहिलीच आपली मेन आर्टरी दॅट इज आपली लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, यात जर ब्लॉकेज झालं तर काय होणार, अँटेरियर वॉल MI बसणार, त्यासोबतच पेशंट शॉकमध्ये जाणार, हार्ट फेलियर किंवा VT किंवा VF. म्हणजे आपली सर्कमफ्लेक्स आर्टरी आहे जी लॅटरल आर्टरी आहे ती जर ब्लॉक झाली लॅटरल वॉलला जाणारी, ह्यानी काय होणार नाही, ह्यानी फक्त इजेक्शन फ्रॅक्शन कमी होईल. म्हणजे आपली राईट कोरोनरी आर्टरी आहे ती जर ब्लॉक झाली, जर राईट कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाली तर जे आपले फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री ब्लॉक होतं, कम्प्लीट हार्ट ब्लॉक होतं ते होऊ शकतं किंवा पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये जाऊ शकतो. सो कोणत्या आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहेत त्या अकॉर्डिंग वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. जर आपल्या लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरीमध्ये ब्लॉकेज असेल तर शॉक, हार्ट फेलियर, VT, VF. जर सर्कमफ्लेक्स आर्टरीमध्ये ब्लॉकेज असेल तर इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं, बाकी काही होत नाही. जर आपली राईट कोरोनरी आर्टरी ब्लॉक्ड असेल तर आपलं AV ब्लॉक होतं किंवा पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये जातो. आता नेक्स्ट आपण लीड्स बघूया. आता टोटल आपल्याकडे 12 लीड्स आहेत, ह्यातले 6 लीड्स वर्टिकल प्लेनमध्ये असतात. काय सांगितलं, ह्यातले 6 लीड्स वर्टिकल प्लेनमध्ये असतात. याचा अर्थ आपण पुढे बघूया. सो जे आपले 12 लीड्स असतात त्यातल्या 6 लीड्स वर्टिकल प्लेनमध्ये असतात. ह्या 6 लीड्स असतात आपल्या लीड 1, लीड 2, लीड 3 आणि AVR, AVL आणि AVF. आता ह्यातलं जे R आणि L आहे ना दॅट इज राईट आणि लेफ्ट. AVR इज राईट साईडवाला, AVL इज लेफ्ट साईडवाला आणि AVF इज खालचा. ते आपण पुढे बघूया. सो 6 लीड्स वर्टिकल प्लेनमध्ये असतात. कोणत्या कोणत्या, लीड 1, 2, 3 आणि AVR, AVL आणि AVF. आता या ज्या आपण लीड्स बघणार आहोत ह्या प्रत्येक लीडचे 2 इलेक्ट्रॉड्स असतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. आणि जो करंट आहे तो नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातो. आपण कसं म्हणतो पॉझिटिव्ह दिशेकडे आपण गेलं पाहिजे, जिथं पॉझिटिव्ह दिशा आहे त्या साईडला आपण गेलं पाहिजे. तसंच हा करंट पण पॉझिटिव्ह दिशेला जातोय. सो जो करंट आहे तो नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातोय. आता पहिले येते आपली लीड 1. आता लीड 1 जी असती त्याची डिरेक्शन लेफ्ट हात असतो. लेफ्ट हँड मी घेतला
तर जो इकडचा साईड आहे आपण डायग्राममध्ये बघू शकतो, दिस इज पॉझिटिव्ह अँड दिस इज नेगेटिव्ह एंड. मग इथे डिरेक्शन कशी असणार आपल्या करंटची, नेगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे. सो लीड 1ची डिरेक्शन कळली आहे, ती असती टुवर्ड्स लेफ्ट साईड. सो आता कोणताही करंट ह्या डिरेक्शनमध्ये फ्लो करत असेल तर आपल्या ECGमध्ये पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार, आणि ह्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये जर करंट जात असेल तर आपल्या ECGमध्ये नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं. सो पहिली आली आपली लीड 1. लीड 1 नेहमी असती लेफ्ट हँडमध्ये आणि त्याची डिरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स लेफ्ट साईड. सो जर करंट तुमचा अशा दिशेने जातो आहे, जे आता आपलं हे जातं, जो करंट आहे तो SA नोड, AV नोड, बंडल ऑफ फेज अशा डिरेक्शनने जातो, आणि आपण बघितलं तर थोडासा फ्रॉम अपवर्ड्स टू डाऊनवर्ड्स असतो आणि थोडासा राईट टू लेफ्ट जातो. त्यामुळे आपला करंट जो आहे तो ह्याच दिशेने जातो आहे, थोडा लेफ्ट साईडलाच जातो आहे. सो त्यामुळे आपलं सगळं जे QRS वगैरे आहे सगळ्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं. सो लीड 1मध्ये आपल्याला सगळ्या ह्याच्यात पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं. मग आता आपले लीड 2 आणि लीड 3. आता 1 माझा लेफ्ट हँड आला आहे, लेफ्ट हँडनंतर नेक्स्ट कोणती एक्स्ट्रीमिटी आहे लगेच खाली, लेफ्ट लेग. सो लेफ्ट लेग असणार माझी लीड 2 आणि राईट लेग बनणार माझं लीड 3. आणि याचं पण डिरेक्शन तसंच, हे जे टोज आहेत ते असतात आपले इलेक्ट्रॉडचे पॉझिटिव्ह एंड्स आणि वरचं असतं निगेटिव्ह एंड. सो जे आपला करंट आहे तो कसा जाणार, पॉझिटिव्हकडेच जाणार. सो त्यामुळे या केसमध्ये करंटची डिरेक्शन खालच्या साईडला असते. आणि आपलं जे SA नोड वगैरे होतं तो करंट कसा फ्लो होत होता, अपवर्ड्स टू डाऊनवर्ड्स. सो आपला जो नॉर्मल करंट फ्लो होतो आहे त्याची डिरेक्शन पण ह्याच्यासारखीच आहे. ह्या लीड 2 आणि लीड 3ची डिरेक्शन जशी खाली चालली आहे तसं आपला करंट पण खाली जातो. त्यामुळे लीड 2 आणि लीड 3मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं, हे आपण नेहमी बघतो. सो जर आपण ECGमध्ये पाहिलं आणि लीड 1, लीड 2 आणि लीड 3 ह्याच्यामध्ये आपल्याला जर पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसते म्हणजे आपलं ECG नॉर्मल आहे. का? कारण लीड 1ची डिरेक्शन कशी होती, टुवर्ड्स लेफ्ट. लीड 2 आणि लीड 3ची डिरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड्स. आणि आपला जो नॉर्मल करंट फ्लो होतो तो कसा होतो, आपण सांगितलेला वरून खाली जातो, थोडासा राईट टू लेफ्ट जातो आणि थोडासा मागून पुढे येतो. त्याची डिरेक्शन अशीच आहे, वरून खाली जातो आहे म्हणजे लीड 2 आणि लीड 3च्या फेवरमध्ये, थोडासा राईट टू लेफ्ट जातो आहे म्हणजे लीड 1च्या फेवरमध्ये. त्यामुळे नॉर्मली जर करंट फ्लो होते त्याच्यामुळे आपल्याला लीड 1, लीड 2 आणि लीड 3मध्ये पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार. आणि लीड 1 कुठे असतं, लेफ्ट हँडमध्ये. लीड 2 असतं तुमच्या लेफ्ट लेगमध्ये. लीड 3 असतं तुमच्या राईट लेगमध्ये. आणि करंट जर ह्यांच्या दिशेने फ्लो होत असेल तर पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन. जर काही घोटाळा झाला आणि करंट उलट्या दिशेने फ्लो होत असेल, ह्यांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये फ्लो होतो आहे, तर आपल्याला नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार. सो हे जर आपलं लीड 1, 2, 3, 1, 2, 3 कळले कुठे असतं, 1 इज लेफ्ट हँड, 2 इज लेफ्ट लेग आणि 3 इज राईट लेग. मग आता येतात आपले पुढचे लीड्स, दॅट इज AVR, AVL आणि AVF. आता हा माणूस कसा थांबला आहे, अशा ह्याच्यात हात एकदम वरती आहेत आणि वरती पण असे डायगनली वाकडे असे ठेवलेत आणि पाय असे सरळ ठेवलेत. सो जो AVR असतं त्याचं डिरेक्शन असं वरच्या साईडला असतं, AVLचं पण वरच्या साईडला लेफ्ट साईडला, आणि खालची डिरेक्शन असते आपल्या AVFची. सो AVRची डिरेक्शन कळली, अशी वाकडी वरती राईट साईडला. AVL असतं लेफ्ट साईडला वरती असं वाकडं, आणि AVF असती खालची दिशा. म्हणजे जे आपलं लीड 2 आणि लीड 3 कसं होतं खालच्या साईडला, तसंच AVF पण असतं खालच्या साईडला. सो हे 3 लीड्स काय झाले, AVR म्हणजे डायगनली राईट साईडला, AVL दॅट इज डायगनली लेफ्ट साईडला, आणि AVF म्हणजे खालच्या साईडला. सो आता ह्या ज्या 6 लीड्स आहेत ह्या व्हर्टिकल प्लेनमध्ये. म्हणजेच काय अर्थ झाला, आता जर मी थांबले आणि ह्या ज्या 6 लीड्सच्या डिरेक्शन्स आहेत ह्या सगळ्या 6 साईड्सनी जर ॲरो आला माझ्यावर, असं कोणीतरी वार केला, तर आता 1 वाला आला डायरेक्ट लेफ्ट हँडमध्ये घुसणार, 2, 3 खालून येणार, मग AVR ह्या साईडनी, AVL ह्या साईडनी, AVF खालच्या साईडनी. आता हे सगळे बघा, आपण जर हार्ट घेतलं ते सगळे कोणत्या डिरेक्शनकडे जात आहेत, जी 1 वाली आहे ही हार्टच्या लॅटरल साईडकडे जाणार, 2 आणि 3 वाली जी आहे ही हार्टच्या इन्फिरियर साईडकडे जाणार, म्हणजे AVL आहे हे हार्टच्या लॅटरल साईडकडे येणार, जे AVF आहे हे हार्टच्या इन्फिरियर साईडकडे येणार. सो ह्या ज्या आपल्या 6 लीड्स आहेत ह्यांनी फक्त आपल्याला हार्टची लॅटरल वॉल आणि इन्फिरियर वॉलची माहिती भेटणार. सो त्यामुळे आपण याला म्हणतो की हे व्हर्टिकल प्लेनमध्ये. आता राहिलं काय, आपलं अँटिरियर वॉल राहिलं.
सो अँटिरियर वॉलचे प्रॉब्लेम्स बघण्यासाठी असतात आपल्याकडे चेस्ट लीड्स, जे आपण V1 ते V6 लावतो, हे आपण अँटिरियर वॉलसाठी लावतो. त्यातले पण सगळेच नाही, ते आपण पुढे बघूया. आत्ता आपण जे सांगत होतो की हे 6 असतात, हे व्हर्टिकल प्लेनमध्ये असतात आणि ह्याच्यानी आपल्याला कळतं जर इन्फिरियर वॉल किंवा लॅटरल वॉलमध्ये काही चेंजेस असतील, काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला ह्या 6 ह्याने कळतं. आता जर आपण लॅटरल वॉल घेतली, जर लॅटरल वॉल MI असेल, हा आपल्याला कशाने कळणार? इकडे येतं लेफ्ट साईडला आपलं लीड 1 आणि असतं आपले AVL. सो जर लीड 1 आणि AVL मध्ये काही चेंजेस दिसले म्हणजे लॅटरल वॉल MI आहे. तसंच आता इन्फिरियर वॉल कसं कळणार? खालून काय काय येते खालच्या दिशेने? लीड 2, लीड 3 आणि AVF. सो लीड 2, 3 आणि AVF मध्ये काही चेंजेस असतील म्हणजेच इन्फिरियर वॉल MI आहे. सो कळलं की आपल्याला लीड्सवरून कसं कळणार की आपल्या हार्टच्या कोणत्या वॉलमध्ये प्रॉब्लेम आहे. आता पुढे अजून बघूया. आपण काय सांगितलं की हे जे आपले 6 व्हर्टिकल प्लेनवाले लीड्स आहेत, ह्याने आपल्याला इन्फिरियर वॉलची माहिती भेटेल, लॅटरल वॉलची माहिती भेटेल. पण अँटिरियर वॉलचं काय? त्यासाठी आपण सांगितलं की आपल्याकडे चेस्ट लीड्स आहेत. आता चेस्ट लीड्स 6 असतात, V1 ते V6. आता इथे आपण सांगितलं जे आपले मगाशचे 6 लीड्स होते ते कसे वार करत होते, त्या डिरेक्शननी वार करत होते. आता मी सरळ उभी आहे आणि सरळ डिरेक्टली कुणी पोटात असं चाकू खुपसला, ती कशी डिरेक्शन येणार? त्या डिरेक्शनमध्ये असेच हार्टच्या अराउंड, इथे आपण डायग्राममध्ये बघू शकतो कसे इथे चाकू खुपसलेत, तसंच हार्टच्या अराउंड V1, V2, V3, V4, V5, V6 असे हे 6 लीड्सची डिरेक्शन असते. म्हणजे हार्टच्या आत चाललेत ते. सो हे असे 6 लीड्सची डिरेक्शन असते. आता या 6 लीड्समधून पण जे आपले पहिले 4 लीड्स आहेत हे आपल्याला अँटिरियर वॉलची माहिती देतात आणि जे साईडचे लीड्स आहेत ते साईडला गेले 2, सो ते लॅटरल वॉलची माहिती देणार. सो आपलं V1, V2, V3 आणि V4 हे आपल्याला अँटिरियर वॉलमध्ये MI असेल तर सांगतात आणि V5 आणि V6 हे जर लॅटरल वॉलमध्ये MI असेल तर आपल्याला हे सांगतात. सो काय काय कळलं ह्यातून? 12 लीड्स आहेत हे कळलं. ह्यातलं आता जर लॅटरल वॉलमध्ये घोटाळा झाला, लॅटरल वॉल MI असेल तर चेंजेस कुठे कुठे दिसणार? फर्स्ट लीडमध्ये, दॅट इज लीड 1 मध्ये, AVL मध्ये आणि V5 आणि V6 मध्ये. आणि लॅटरल वॉलला कोणती आर्टरी सप्लाय करत होती? सर्कमफ्लेक्स आर्टरी. सो जर लॅटरल वॉल MI आहे म्हणजे ब्लॉकेज कशात आहे? आपल्या सर्कमफ्लेक्स आर्टरीमध्ये. मग आता इन्फिरियर वॉल MI आपल्याला कसं कळणार? जर आपलं लीड 2, लीड 3 आणि AVF या लीड्समध्ये काही चेंजेस दिसले म्हणजेच इन्फिरियर वॉल MI आहे. आणि इन्फिरियर वॉलला कोणती आर्टरी सप्लाय करत होती? राईट कोरोनरी आर्टरी. सो इन्फिरियर वॉल MI आहे म्हणजेच राईट कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज आहे. तसंच आता जर V1, V2, V3 आणि V4 या लीड्समध्ये काही चेंजेस दिसत आहेत म्हणजेच अँटिरियर वॉल MI आहे म्हणजेच आपली लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरी ब्लॉक्ड आहे. सो हा जो बॉक्स आहे हा एकदम फिक्स करून घ्यायचा आहे डोक्यात. पहिलं काय सांगितलं? जर लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरी ब्लॉक्ड असेल तर काय असणार? अँटिरियर वॉल MI. आणि अँटिरियर वॉल MI असेल तर आपल्याला ST एलिव्हेशन कोणत्या कोणत्या लीड्समध्ये दिसणार? V1, V2, V3 आणि V4. जर राईट कोरोनरी आर्टरी ब्लॉक्ड असेल त्यांनी काय होईल? इन्फिरियर वॉल MI असणार. आणि इन्फिरियर वॉल MI आपल्याला कोणत्या लीडमध्ये दिसणार? लीड 2, लीड 3 आणि AVF. मग आता नेक्स्ट जर सर्कमफ्लेक्स आर्टरी ब्लॉक्ड असेल तर त्यामुळे ब्लड सप्लाय जाणार नाही आपल्या लॅटरल वॉलला, त्यामुळे लॅटरल वॉल MI बसणार. जर लॅटरल वॉल MI बसणार तर आपल्याला हे चेंजेस दिसणार आपल्या लीड 1, AVL, V5 आणि V6 मध्ये. सो यात काय कळलं? अँटिरियर वॉलसाठी आपण बघणार V1, V2, V3, V4. इन्फिरियर वॉलसाठी आपण बघणार लीड 2, लीड 3 आणि AVF. आणि लॅटरल वॉलसाठी आपण बघणार लीड 1, AVL, V5, V6. आणि कोणत्या वॉलला कोणती आर्टरी आहे? अँटिरियर वॉलला जातील लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरी, इन्फिरियर वॉलला जातील राईट कोरोनरी आर्टरी आणि लॅटरल वॉलला जातील सर्कमफ्लेक्स आर्टरी. मग आता नेक्स्ट आपण बघूया ॲनाटॉमिकली कंटिजियस लीड्स. आता ॲनाटॉमिकली कंटिजियस लीड्स म्हणजे काय? हे लीड्स एकमेकांचे नातेवाईक असतात. म्हणजे एकाच स्पेसिफिक एरियाला रिलेटेड असतात किंवा एकाच स्पेसिफिक आर्टरीला रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल आता जे आपलं 2, 3 आणि आपलं AVF होतं हे सगळे रिलेटेड टू आपलं इन्फिरियर वॉल. सो या तिघांचे सेम म्युच्युअल्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की ह्या तिघांचे पण सेम म्युच्युअल्स आहेत. काय की हे तिन्ही पण आर रिलेटेड टू आपलं इन्फिरियर वॉल आणि तिन्ही आर रिलेटेड टू आपलं राईट कोरोनरी आर्टरी. सो हे झाले एकमेकांचे ॲनाटॉमिकली कंटिजियस लीड्स. सो ॲनाटॉमिकली कंटिजियस लीड्स म्हणजे काय? अशी लीड्स
जे सेम आर्टरीला रिलेटेड आहेत किंवा सेम एरियाला रिलेटेड आहेत. जसं आपलं V1, V2, V3, V4 हे सगळे आपल्या अँटिरियर वॉलला रिलेटेड आहेत. ऑल्सो आपलं जे लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरी आहे याला रिलेटेड आहेत. सो हे V1, V2, V3, V4 हे झाले ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्स. तसंच आता जे लॅटरल वॉल आहे त्याला रिलेटेड कोण कोण आहेत, लीड 1, AVL, V5, V6. सो हे सगळे झाले ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्स. सो ह्याचा अर्थ काय, हे का असे ग्रुप्स केलेत की आता जर 3 हे आपण सांगितले, लीड 2, लीड 3 आणि AVF. आता फक्त तुम्हाला लीड 2मध्ये ST एलिव्हेशन दिसतं आहे, मग लगेच तुम्ही म्हणणार का ओ MI नाही, बाकीच्या लीड्समध्ये पण बघायचं. जर 2 किंवा 2पेक्षा जास्त लीड्समध्ये चेंजेस दिसत आहेत तर मग तुम्ही म्हणणार की ओके काहीतरी डिफॉर्मिटी आहे. आता जर ठीक आहे, जर तुमचं इन्फिरियर वॉल MI झालं आहे तर एकाच लीडमध्ये चेंजेस दिसतील का, असं होऊच नाही शकत. V2मध्ये आपल्या लीड 2मध्ये पण दिसेल, लीड 3मध्ये पण दिसेल, AVFमध्ये पण दिसेल. पण जर एकामध्येच दिसते मग त्याचा अर्थ MI झाला का, नाही. 2 किंवा 2पेक्षा जास्त लीड्समध्ये चेंजेस हवे मगच तुम्ही MI म्हणणार. त्यामुळे हे असे कंटेजियस लीड्स बनवलेत, ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्स बनवलेत. तुम्हाला माहिती आहे ग्रुप कोणता बघायचा आहे. जर तुम्हाला लीड 2मध्ये चेंजेस दिसत आहेत मग तुम्हाला माहिती आहे ह्याच्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे, लीड 3 आहे आणि AVF आहे. सो सगळ्यांचे बघायचे. तुम्हाला सगळ्यांमध्ये चेंजेस दिसत असतील तर मग तुम्ही म्हणणार की ठीक आहे इन्फिरियर वॉल MI आहे. सो आपण एका लीडवरून सांगू नाही शकत, फक्त एका लीडमध्ये चेंजेस बघून आपण नाही सांगू शकत की ओके कन्फर्म हे असं आहे, असं होतच नाही. त्यासाठी आपण हे ग्रुप्स केलेत. सो आता ह्या अख्ख्या ग्रुपमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लीड्समध्ये आपल्याला चेंजेस असतात मग आपण कन्फर्म त्या वॉलचं MI सांगणार. सो कशासाठी हे ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्सचे असे ग्रुप्स केलेत हे कळालं. सो पहिला ग्रुप आपण काय सांगितला, लीड 2, लीड 3 आणि AVF हे ॲनाटॉमिकली कंटेजियस आहेत. हे कशाला रिलेटेड आहेत, इन्फिरियर वॉलला रिलेटेड आहे. सो आता जर तुम्हाला फक्त लीड 3मध्ये आयसोलेटेड ST एलिव्हेशन दिसलं, आयसोलेटेड म्हणजे फक्त लीड 3मध्येच आहे, तर लगेच MI म्हणणार का, नाही. कारण बाकी 2 लीड्समध्ये नाही आहे, मग हे MI नाही झालं. हे चुकून काहीतरी मायनर फॉल्ट असेल, काहीतरी मायनर एकदम ॲबनॉर्मॅलिटी असेल म्हणून ते दिसतं आहे, पण हे MI नाही. कारण जर खरंच MI बसला आहे तर मग सगळ्या लीड्समध्ये चेंजेस दिसले पाहिजे. जर तुम्ही म्हणताय की इन्फिरियर वॉल MI आहे तर तुमच्या सगळ्या 3 लीड्समध्ये तुम्हाला चेंजेस दिसले पाहिजे. सो 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्समध्ये जर तुम्हाला ST एलिव्हेशन दिसतं आहे तर आपण म्हणणार की ठीक आहे त्या वॉलचं MI आहे. सो जे ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्स आहेत हे कोणते कोणते ग्रुप्स आपल्याला माहिती पाहिजे, मग आपण सांगणार की ठीक आहे बघा आता जर असं झालं की V1मध्ये चेंजेस दिसत आहेत आणि लीड 3मध्ये चेंजेस दिसत आहेत, ह्यांचा काही संबंध आहे का, नाही. आपल्याला ते वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, मग ह्याच्यात आपण काहीच कन्क्लूड करू नाही शकणार. पण जर लीड 2 आणि लीड 3मध्ये चेंजेस दिसत आहेत मग बरोबर आहे, मग झालं तुमचं इन्फिरियर वॉल MI. ह्यासाठी आपण हे केलेत ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्स. सेकंड ग्रुप कोणता येतो आपला, लीड 1, AVL, V5 आणि V6 हे कसे रिलेटेड आहेत, हे लॅटरल वॉलला रिलेटेड आहेत. मग आता आपलं V1, V2, V3 आणि V4 हे आपल्या अँटिरियर वॉलला रिलेटेड असतात. सो ह्याच्यातून आपल्याला काय कळलं, जर फक्त एकाच लीडमध्ये तुम्हाला चेंजेस दिसत आहेत, फक्त एकाच लीडमध्ये ST एलिव्हेशन दिसतंय म्हणजे नो ॲबनॉर्मॅलिटी, लगेच MI असं नसतं. पण 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲनाटॉमिकली कंटेजियस लीड्समध्ये तुम्हाला जर ST एलिव्हेशन दिसतंय म्हणजेच इस्केमिक चेंजेस आहेत, MI आहे, कन्फर्म त्या वॉलचा MI आहे. सो आता हा डायग्राम डोक्यात ठेवायचा आहे. काय काय आपण बघू शकतो, लीड 1, AVL, V5 आणि V6 हे लॅटरल वॉलच्या रिलेटेड असतात. लीड 2, 3 आणि AVF इन्फिरियर वॉलला, V1, V2, V3, V4 हे अँटिरियर वॉलला आणि AVR इग्नोर करायचा. कारण AVR हा कोणत्या दिशेने असतो, वरच्या दिशेने, राईट टुवर्ड्स राईट साईडवरती असतो. वेरॅज जे आपला करंट आहे तो प्रॉपर ह्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये फ्लो करतो. त्यामुळे आता अपोजिट डिरेक्शन झाली म्हटलं नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार आपल्याला. सो AVRमध्ये प्रत्येक वेव्हचं निगेटिव्ह डिफ्लेक्शन असते, प्रत्येक वेव्ह इन्व्हर्टेड असते. त्यामुळे AVRला तर हेच इग्नोरच करायचं, बाकीचे सगळे लक्षात ठेवायचे. सो आता आपण एक एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये लीड 1मध्ये आपल्याला ST एलिव्हेशन दिसतं आहे, लीड 2मध्ये काय नाही, नॉर्मली लीड 3 नॉर्मल आहे, AVR तर इन्व्हर्टेडच असतं. मग AVLमध्ये आपल्याला ST एलिव्हेशन दिसतं आहे, AVFमध्ये काहीच नाही आहे, V1मध्ये ST एलिव्हेशन आहे, V2मध्ये ST एलिव्हेशन आहे, V3मध्ये पण आहे, V4मध्ये पण आहे, V5मध्ये पण आहे, V6मध्ये पण आहे. आता ग्रुप करायचं झालं
तर मग आपल्याला V1, V2, V3 आणि V4मध्ये ST एलिव्हेशन दिसत आहे. ह्यानेच आपण कन्फर्म काय सांगणार की 100% MI तर आहे, पण आता कोणता ग्रुप आहे आपल्याला माहिती आहे. सो आपण कन्फर्म सांगणार की अँटिरियर वॉल MI झालेला आहे. आणि अँटिरियर वॉल MI झालं म्हणजे ब्लॉकेज कशात असणार आहे, तुमच्या लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरीमध्ये कन्फर्म ब्लॉकेज आहे. असंच अजून एक आपल्याला ग्रुप दिसतो इथे की लीड 1 AVL आणि V5, V6मध्ये ST एलिव्हेशन आहे. सजन आपण कन्फर्म काय सांगणार की ह्या पेशंटला लॅटरल वॉल MI आहे. आणि लॅटरल वॉल MI म्हणजेच त्याची सर्कमफ्लेक्स आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहे. सो हे झाली फर्स्ट केस. ह्यात आपण काय सांगितलं, ह्या पेशंटला अँटिरियर अँड लॅटरल वॉल MI आहे. सो आपण फक्त लीड्स बघून सांगू शकतो की कोणत्या वॉलमध्ये MI झाला आहे, ऑल्सो कोणती आर्टरी ब्लॉक झाली आहे. सो आपल्याला जर माहिती असेल की हे ॲनाटॉमिकली कंटेजियस ग्रुप्स कोणते आहेत आणि ते कोणाला रिलेटेड आहेत, कोणत्या वॉलला रिलेटेड आहे, त्यांना आपण फक्त ECG बघून सांगू शकतो की ह्या पेशंटला MI तर आहे. पण मी अजून डिटेलमध्ये सांगेल की हे MI कोणत्या वॉलमध्ये आणि कोणती आर्टरी ब्लॉक झाली आहे, हे एवढं सगळं आपण सांगू शकतो. मग आता सेकंड एक्झाम्पल बघूया. ह्यात आपण फर्स्ट लीडमध्ये नीट बघितलं तर आपल्याला ST डिप्रेशन दिसतं आहे. सेकंड लीडमध्ये ST एलिव्हेशन आहे. थर्ड लीडमध्ये पण ST एलिव्हेशन आहे. AVR तर इन्व्हर्टेडच असणार आहे. मग AVLमध्ये ST डिप्रेशन दिसतं आहे. AVFमध्ये ST एलिव्हेशन दिसतं आहे. V1 काय नाही, V1 नॉर्मल आहे. V2मध्ये ST डिप्रेशन दिसतं आहे. V3 नॉर्मल आहे. V4 नॉर्मल दिसतं आहे. V5 पण नॉर्मल दिसतं आहे. V6 पण नॉर्मल दिसतं आहे. सो ST एलिव्हेशन कुठे कुठे दिसलं आपल्याला, लीड 2, लीड 3 आणि AVFमध्ये. सो आपण काय सांगणार ह्याच्यावरून की पेशंटला इन्फिरियर वॉल MI आहे. आणि कोणती आर्टरी ब्लॉक झाली आहे, इन्फिरियर वॉलला जाते राईट कोरोनरी आर्टरी. सो या पेशंटला राईट कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज आहे. सो MI तर कळलं, पण यात अजून एक गोष्ट आहे. लीड 1, AVL आणि V2 यामध्ये आपल्याला ST डिप्रेशन दिसतं आहे. यालाच आपण म्हणतो रेसिप्रोकल चेंजेस. आता रेसिप्रोकल चेंजेस हे आपण ह्यात वाचलेलं जेव्हा नॉन स्टेमी बघितलेलं. सो नॉन स्टेमीमध्ये एक लाईन आली तिथे आपण सांगितलेलं की नॉन स्टेमीमध्ये देर आर नो रेसिप्रोकल चेंजेस. आता रेसिप्रोकल चेंजेस म्हणजे काय असते आपण बघूया. आता आपण जे ECG बघितलं त्यामध्ये आपल्याला लीड 1, AVL आणि V2मध्ये रेसिप्रोकल चेंजेस दिसतात. आता रेसिप्रोकल चेंजेस केव्हा होतात, जेव्हा एका ठिकाणी मोठा MI झाला आहे. आता कसं होतं, जर बाजूच्यांच्या घरात कोणी वारलं आहे तर आपल्या घरात पण शांतता होती, आपल्याला पण ते फील होतं, आपल्याला वाईट वाटतं. तसंच एका रिजनमध्ये जर MI झाला आहे तर ते बाजूचे एरियाज पण अफेक्ट होतात, बाजूच्या एरियाजमध्ये पण काही चेंजेस होतात, ज्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल चेंजेस. सो रेसिप्रोकल चेंजेस म्हणजे काय झालं की जर एका एरियामध्ये MI झालेला आहे, असं मोठं तिथे सगळ्या सेल्सची डेथ झाली आहे, सेल डेथ झाली म्हटलं साईडचे सगळे नाराज होणार, त्यांना पण वाईट वाटणार. सो त्यांच्यामध्ये पण काही चेंजेस होणार, ज्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल चेंजेस. सो या केसमध्ये आपण काय बघितलं की जे आपले लीड 2, लीड 3 आणि AVF आहे त्यांच्यामध्ये ST एलिव्हेशन आहे. म्हणजेच इथं स्टेमी बघितलं आपण, ST एलिव्हेशन MI बघितलं. आणि याच्यामुळेच इन्फिरियर वॉलमध्ये MI बसल्यामुळे जी लॅटरल वॉल आहे तिला वाईट वाटलं आणि त्यामुळे लॅटरल वॉलमध्ये चेंजेस झाले. तर त्यामुळे आपल्याला 1 आणि AVL या लीड्समध्ये आपल्याला ST डिप्रेशन दिसतं आहे. सो हे जे ST डिप्रेशन दिसतं आहे दिस इज ड्यू टू रेसिप्रोकल चेंजेस. कारण त्यांना वाईट वाटलं, एक जण उडी मारतो, त्यांना वाटलं आपण पण उडी मारू, त्यामुळे त्यांच्यात पण चेंजेस आले, त्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल चेंजेस. सो या केसमध्ये इन्फिरियर वॉल MI आहे आणि त्या इन्फिरियर वॉल MIमुळेच जी लॅटरल वॉल आहे ती नाराज झाली, तिला वाटलं आपण पण याला कंपनी देऊ, त्यामुळे त्याच्यात चेंजेस आले. सो त्यामुळे आपल्याला लॅटरल वॉलमध्ये रेसिप्रोकल चेंजेस दिसतात. सो रेसिप्रोकल चेंज म्हणजे काय कळलं. आणि हा जो रेसिप्रोकल चेंज आहे हा MI असेल तरच होतं, म्हणजे स्टेमीच्या केसमध्येच आपल्याला रेसिप्रोकल चेंजेस दिसतात, नॉन स्टेमीमध्ये रेसिप्रोकल चेंजेस दिसत नाही. सो जर एका पेशंटमध्ये आपल्याला रेसिप्रोकल चेंजेस दिसत आहेत ह्याचाच अर्थ ह्याला अर्ली MI आहे आणि त्यामुळे आपल्याला रेसिप्रोकल चेंजेस दिसत आहेत. सो ह्याचाच अर्थ काय की आता जर आपल्याला तिथे MI दिसतोय कन्फर्म, सो MI दिसतोय ना, तर म्हणजे बाकीचे चेंजेस आहेत ते रेसिप्रोकल चेंजेस झाले. MI तर दिसते, मला एलिव्हेशन दिसलेलं आहे, सो मी कन्फर्म म्हटले की MI आहे. मग आता जर कुठे मला डिप्रेशन दिसलं तर ते झाले रेसिप्रोकल चेंजेस. महत्त्वाचं इथे आपल्याला MI, त्यामुळे साईडचं सगळं जे दिसते डिप्रेशन वगैरे ते झाले आपले रेसिप्रोकल चेंजेस. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. या केसमध्ये आपण बघू शकतो इथे आपल्याला टॉल टी वेव्स दिसत आहेत. ह्यालाच आपण म्हणतो हायपर अक्यूट टी वेव्ह. आणि हे हायपर अक्यूट टी वेव्ह केव्हा दिसतात, आपल्याला असे टॉल आणि पीक्ड टी वेव्स केव्हा दिसतात, इधर MIमध्ये किंवा मग हायपर कॅलेमियामध्ये.
आता यात पेशंटचे कंप्लेंट्स बघायचं. पेशंट सांगतं की चेस्ट पेन आहे आणि चेस्ट पेनसोबत त्याच्या ECGमध्ये आपल्याला टॉल टी वेव्स दिसतात, हायपर अक्यूट टी वेव्स दिसतात, म्हणजे हे झालं MI. पण जर किडनी डिसीजचा पेशंट असेल, तो डायलिसिसवर असेल, अशा पेशंटच्या ECGमध्ये जर आपल्याला टॉल टी वेव्ह दिसली, मग ते झालं हायपर कॅलेमिया. सो पहिलं कंप्लेंट्स बघायचं आणि मग कंप्लेंट्सच्या अकॉर्डिंग ठरवायचं की आपली जी हायपर अक्यूट टी वेव्ह दिसते ही MIमुळे झाली आहे की हायपर कॅलेमियामुळे. सो कळलं, जर आपल्याला हायपर अक्यूट टी वेव्ह दिसते मग पेशंटची हिस्ट्री नीट चेक करायची आणि मग कन्क्ल्युजनवर यायचं की पेशंटला MI किंवा हायपर कॅलेमिया आहे. मग आता आपण नेक्स्ट केस बघूया. या केसमध्ये लीड 1मध्ये काहीच नाही आहे. लीड 2मध्ये आपल्याला ST एलिव्हेशन दिसतं आहे, लीड 3मध्ये ST एलिव्हेशन दिसतं आहे. मग आपलं AVR तर इन्व्हर्टेडच असणार आहे. AVLमध्ये टी वेव्ह इन्व्हर्जन दिसतं आहे, AVFमध्ये ST एलिव्हेशन आहे, V1मध्ये ST डिप्रेशन, V2मध्ये ST डिप्रेशन आहे, V3मध्ये ST डिप्रेशन आहे. मग V5 नॉर्मल आहे, V4 नॉर्मल आहे, V6 पण नॉर्मल दिसतं आहे. सो आता आपण काय काय बघितलं, आपलं लीड 2, लीड 3 आणि AVFमध्ये ST एलिव्हेशन दिसतं आहे. सो या पेशंटमध्ये इन्फिरियर वॉल MI आहे आणि ह्याची राईट कॉर्नरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहे आणि V1, V2 आणि V3 ह्यात ST डिप्रेशन दिसतं आहे. सो ह्याचाच अर्थ की V1, V2, V3मध्ये रेसिप्रोकल चेंजेस दिसत आहेत. सो मेन जर MI असेल आणि त्यासकटच बाकीचे काही चेंजेस दिसत असतील, डिप्रेशन किंवा इन्व्हर्जन, तर ते असतात रेसिप्रोकल चेंजेस. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आता पेशंट तुमच्याकडे कंप्लेंट्स घेऊन आला आहे की त्याच्या छातीत दुखतं आहे, घाम सुटला आहे, लेफ्ट हँड दुखतो आहे, असं धडधडतं आहे, खूप भीती वाटल्यासारखी वाटते आहे आणि ह्याचा तुम्ही ECG काढला, मग तुम्हाला ECG नॉर्मल दिसला. मग आता नॉर्मल ECG बघून पेशंट लगेच घरी नाही पाठवायचा. तुम्ही काय केलं पाहिजे, पेशंटला ॲडमिट करून ठेवायचं, मग 2-3 तासांनी परत ECG काढायचा. 2-3 तासांमध्ये त्या ECGमध्ये चेंजेस येण्याची फार शक्यता असते. मग 2-3 तासांनी परत ECG काढायचा. मग जर चेंजेस दिसले तर मग अकॉर्डिंगली ट्रीट करायचं. पण तरी जर सेकंड टाईम पण नॉर्मल आला तर मग पेशंटला लगेच घरी नाही पाठवायचं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटमध्ये सगळे सिम्पटम्स दिसतात पण ECG नॉर्मल आहे. मग ह्याचा अर्थ हे नाही की पेशंटला काहीच झालं नाही. मग तुम्ही सिम्पटम्सवर फोकस केला पाहिजे. कारण जर ECG तुमचा नॉर्मल आला पण पेशंटमध्ये सिम्पटम्स तर दिसत आहेत, मग असा ECG काहीच कामाचा नसतो. मग अशा केसमध्ये तुम्ही सिम्पटम्सवर फोकस केला पाहिजे. सिमिलरली जर 2D इको तुम्हाला नॉर्मल दिसत असेल पण पेशंटमध्ये कंप्लेंट्स आहे, मग लगेच घरी नाही पाठवायचं की ओ ठीक आहे 2D इको नॉर्मल आहे जा घरी, नाही असं नसतं. सो त्यामुळे ECG आणि 2D इको फक्त या 2 गोष्टींच्या बेसवर तुम्ही लगेच कन्क्ल्यूड नाही करायचं की हे नॉर्मल आलं आहे म्हणजे पेशंट नॉर्मल आहे. बऱ्याच वेळा असंच होतं की 2D इको किंवा ECG नॉर्मल असतो पण तुम्ही अशाच पेशंटला ते नॉर्मल बघून घरी पाठवता आणि मग घरी जाऊन पेशंटची डेथ होती. सो त्यामुळे नॉर्मल ECG आणि नॉर्मल 2D इको हे नॉर्मल बघून लगेच असं नॉर्मल आहे असं डिसिजन कधीच घ्यायचं नाही.